परं धीमहि। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। श्री केडेश्वर भगवान की जय। श्री अंबिका माता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। हर हर महादेव। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमञ्च लभते पुरुषो यदा वै। अज्ञानहेतुकृतमद अंधकारनाशं विधाय तदोदयते विवेकः। आद्यन्तमङ्गलाजात समानभाव मर्यं तमीश जरामरमात्मदेवं पञ्चाननं प्रबलपञ्चविनोदशीलं संभावये मनसि शङ्करमम्बिकेशम्। अनंतकोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंधुमूर्ती भक्तवांच्या भक्तवांचित कल्पतरू भक्तवत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान सांब सदाशिवांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा। भगवान केळेश्वरांच्या प्रणांगणामध्ये मा परंबा जगदंबा अंबिका मातेच्या कुशीमध्ये आपल्याला ही परम पवित्र असणारी भगवान शंकरांची असणारी गाथा श्रवण करायला प्राप्त होत आहे। हे आपलं अहोभाग्य आहे। किंबहुना अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, तेव्हाच मनुष्याच्या जीवनामध्ये सत्संग किंवा भगवत दर्शन करण्याची लालसा निर्माण होते। आणि म्हणून माझ्या भोलेनाथांच्या कृपेनं आपल्याला ही भगवान सांब सदाशिवांची असणारी गाथा श्रवण मनन निजध्यासन करायला प्राप्त होत आहे। हे आपलं अहोभाग्य आहे। भगवान सांब सदाशिवांची असणारी ही गाथा या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर 8 दिवस आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। आज कथेचा द्वितीय दिवस। कालच्या प्रसंगामध्ये आपण शिवपुराणातील महात्म्य जे स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्ण द्वैपायन व्यास महर्षींनी जे वर्णन केलेलं आहे
त्या महात्म्याचं निरूपण आपण कालच्या प्रथम दिवसामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. प्रथम खंड आणि प्रथम असणारी संहिता विद्येश्वर संहिता आणि प्रथम श्लोकामध्ये भगवान शिवांचं वर्णन करत आहे महर्षी व्यास महर्षी, जो आदी आहे, अनादी आहे आणि नित्य सर्व काळ व्याप्त आहे, अशा भगवान सांब सदाशिवांचं वर्णन व्यास महर्षी करत आहे. आद्यंत मंगलः ते कसे आहे? मंगल भवन अमंगलहारी. दिसायला जरी अमंगल असले पण त्या भगवान शंकरांसारखं मंगलदायक असणारं दैवत जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. आणि म्हणून आद्यंत मंगल जातः समान भाव. कसे आहे भगवान शंकर? त्रिविध तापाचं हरण करणारे त्या भगवान सांब सदाशिवांचं असणारं चरित्र, संसारामध्ये तापल्याला जीवाला शांत करणार आहे. जन्माला येणं, लहानचं मोठं होणं आणि मरून जाणं, या तीन परिस्थितीमध्ये जीव गुंतलेला आहे. आणि म्हणून या तीन परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची असणारी ही पवित्र गाथा श्रवण करावी लागेल. कोणत्या शिवांचं वर्णन करत आहे? पंचाननम प्रबल पंचविनोदशीलम. शीलवान आहे, पंचमुख आहे, अनयास त्यांनी या जगाचं पालन आणि संहार करण्याचं काम ज्यांनी केले आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. संभावये मनसी शंकर अंबिकेशम. ज्याप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये सत्यम परम धीमहि प्रथम श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. मी त्या सत्याला वंदन करत आहे. आणि भागवत महात्म्यामध्ये प्रथम श्लोकामध्ये वर्णन करत असताना म्हटलेलं आहे, श्रीकृष्णाय वयम नुमः सच्चिदानंद रूपाय विश्व प्रत्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. वंदन करत असताना लक्षपूर्वक ऐका. एकट्या देवाचं वंदन केलं नाही. एकट्या देवाचं वंदन होऊही शकत नाही. तेथेही श्रीमद भागवतामध्ये वंदन करत असताना श्रीकृष्णाय वयम नुमः, श्री शब्द वापरून त्या ठिकाणी रासराशेश्वरी श्री राधाराणीचं वर्णन केलं. श्रीकृष्णाय वयम नमः. मी एकट्या श्रीकृष्णाला वंदन करत नाही, मा परंबा जगदंबा भक्तीचं असणारं स्वरूप त्या असणाऱ्या रासराशेश्वरीला म्हणजेच राधाराणीला आणि श्रीकृष्ण परमात्म्याला वंदन करत आहे. तसंच या ठिकाणी पण आहे, मी एकट्या भोले बाबांना वंदन करत नाही. लक्षपूर्वक ऐका, पुढे वर्णन येणार आहे. एकट्या शिवाची उपासना केली जाऊ शकत नाही आणि एकट्या शिवाची केलेली उपासना फलद्रूपही होऊ शकत नाही. प्रकृती आणि पुरुषाचं मिलन आहे, त्याचंच नाव लिंग आहे. आणि म्हणून मी एकट्या शिवांना वंदन करत नाही, तर शंकरम अंबिकेशम, मी त्या अंबिकेलाही वंदन करत आहे. मा परंबा जगदंबा अंबिका माता आपल्या जवळच आहे. आणि म्हणून एका बाजूला केळेश्वर भगवान तर एका बाजूला अंबिका माता, दोघांनाही वंदन करत आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आम्हाला वाचव. आणि म्हणून संभावये मनसी शंकर अंबिकेशम, त्या अंबिका मातेला वंदन करत आहे. त्या भगवान सांब सदाशिवांना वंदन करत आहे. अहो, वंदनच करत नाही, अंबिकापती असणाऱ्या भगवान शंकरांचं मनानेच चिंतन करत आहे.
म्हणून संभावये मनसी, मनसी शब्द वापरला आणि त्या मनोमनाने मी त्या भगवान शंकरांना वंदन करत आहे, त्या अंबिकेला वंदन करत आहे. आणि मग व्यास महर्षी म्हणतात, ही परम पवित्र असणारी कथा, प्रयागे परमे पुण्य ब्रह्मलोकस्य वर्तमनी, प्रयाग क्षेत्रामध्ये ही पवित्र असणारी कथा देवर्षींनी सुतजी महाराजांच्या मुखातून श्रवण केली असेल. सनकादिकजी महाराजांनी नंदिकेश्वरांच्या मुखातून श्रवण केली असेल. पण अशी पवित्र असणारी कथा, तत्र सत्रम समाकर्ण्य व्यास शिष्य महामुनिही, कशा आहे ते, रोमहर्षण सर्वज्ञ भगवान वैभोग भाग्य गौरवात. काय वर्णन केलं, रोमहर्षण सर्वज्ञ. सुतजी महाराजांचं नाव आहे रोमहर्षण. ज्यांना पाहिल्यानंतर रोमारोमामध्ये आनंद निर्माण होतो ते आहे सुत महोदय. कथा सांगणारे सामान्य नाही, ज्यांना पाहिल्यानंतर रोमारोमामध्ये आनंद निर्माण होतो ते कथा सांगणारे आहे. पुराण विद्यामखिलाम व्यासात प्रत्यर्थम मैवान, पुराणाचे ज्ञाते असे असणारे श्री सुतजी महाराज, त्या सुतजी महाराजांचं वंदन केलेलं आहे. आणि अशी पवित्र असणारी भगवान सांब सदाशिवांची गाथा, जी पापाचारापासून प्रत्येक जीवाला दूर करते, जीवनाचं कल्याण करते, अशी पवित्र असणारे भगवान शंकरांचं असणारं चरित्र सुतजी महाराज श्रवणकादिक मुनींना सांगत आहे. आता शिवपुराणाचं महात्म्य आणि परिचय कालही आपण थोडक्यामध्ये त्याचं वर्णन केलं आणि आजही त्याचं वर्णन येत आहे. पुराणाचं असणारं महात्म्याचं वर्णन केलं. लक्षपूर्वक ऐका. 18 पुराण आहे. सुरुवातीला पुराण एकच होतं आणि एका पुराणाचे 18 पुराण बनवले. शिवपुराणामध्ये भगवान शंकरांची महती आहे, विष्णू पुराणामध्ये भगवान विष्णूची महती आहे, गणेश पुराणामध्ये भगवान गणेशाची महती आहे. प्रत्येक पुराणामध्ये या ठिकाणी प्रत्येकाची महती गायलेली आहे. पुराण जरी भिन्न असले परंतु लक्षपूर्वक ऐका, अधिष्ठान जी देवता आहे ना ती मात्र एकच आहे. गणपतीची जरी उपासना केली तरी ती भगवान विष्णूचीच आहे, भगवान शंकरांची जरी उपासना केली तरी ती भगवान विष्णूचीच आहे आणि भगवान विष्णूची जरी उपासना केली ती भगवान शिवांचीच आहे. फक्त प्रकार बनवले गेले, पुराण एकच आहे. आणि म्हणून त्या असणाऱ्या पुराणाची महती सांगत असताना एतच्छेवी पुराणम यः प्रठच्छृण्वन्नयी नित्यशः, जो कोणी या शिवपुराणाचं नित्य श्रवण करतो, जो कोणी या पुराणाचं नित्य श्रवण करतो, वाचन करतो, त्याला कोटी गुणा असणारं या ठिकाणी फल प्राप्त होतं. आणि मग त्याच्याही पुढे वर्णन करताना म्हणतात, ताम रुद्रसहिता यस्तु भैरवा प्रतिमांतिके त्रिपठित प्रत्यहम मौनी स काम खिलान लभेत. जो कोणी भैरवनाथाच्या समोर या शिव महापुराणातील असणारी रुद्रसहिता नावाची संहिता आहे तिचा 3 वेळा पाठ करतो ना, त्याच्या जीवनामध्ये सर्व कामना त्याच्या पूर्ण होतात. एवढी ताकद या शिव महापुराणामध्ये आहे. आणि म्हणून असं असणारं पवित्र असणारं स्थान, त्या पवित्र स्थानामध्ये शिव महापुराणाची कथा आपण ऐकत आहोत. प्रोक्तम शिवपुराणानाम ही अशी पवित्र असणारी कथा आणि त्या कथेचं आपण श्रवण करत आहोत. जिसे श्रवण कर मिट जाती है जिसे श्रवण कर मिट जाती है जीवन की है व्यथा. जय जय शिव कथा
हे शिवकथा, हे शिवकथा, हे शिवकथा। जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जीवन की है व्यथा। जय जय शिवकथा, जय जय शिवकथा, जय जय शिवकथा, जय जय शिवकथा। जपते रहो, शिव नाम जपते रहो, अंतकरण जपते रहो, अंतकरण जपते रहो। शिव का नाम जपा करो, शिव नाम जपा करो, शिव का नाम जपा करो, शिव नाम जपा करो। जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जीवन की व्यथा। ये है शिव कथा, ये है शिव कथा, ये है शिव कथा, ये है शिव कथा। भगवान शंकरांची असणारी पवित्र कथा श्रवण केल्यानंतर काय फल प्राप्त होतं आमच्या असणाऱ्या महाराजांनी सांगितलं। एवढी पवित्र असणारी कथा, ध्यानारूढ प्रभोत सौददर्श तमद जात्मजम। अहो, संसाररूपी भवसागरातून जर पार व्हायचं असेल ना, कथा हाच आपल्याला अस्त्र आहे। जोपर्यंत जीव कथारूपी नावेमध्ये येऊन बसत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाचं कल्याण होऊ शकत नाही। आणि म्हणून ही पवित्र असणारी कथा काल आपण वर्णन केलं, ती नाव आहे, या संसाररूपी भवसागरातून पार करणारी नाव आहे। आणि म्हणून सुतजी महाराज म्हणतात, प्रत्येक जीव या ठिकाणी काळाने ग्रासलेला आहे, काल व्याल मुख ग्रास। प्रत्येक मनुष्य क्षणोक्षणाला मरत आहे। आणि म्हणून या काळरूपी असणाऱ्या अजगराच्या मुखातून जर वाचायचं असेल तर आपल्याला कथा श्रवण करावी लागेल। हो, जोपर्यंत आपण कथेमध्ये येत नाही तोपर्यंत काळाच्या तावडीतून आपण वाचू शकत नाही। जोपर्यंत आपण तुम्ही आम्ही कथेमध्ये आहोत ना, ही वेळ आहे ना, ही वेळ ही सार्थकी लागते। ही वेळ तो यमदूत सुद्धा आपल्या असणाऱ्या त्या डायरीमध्ये लिहित नाही। जोपर्यंत आपण कथेमध्ये आहोत, जोपर्यंत आपण सत्संगामध्ये आहोत तोपर्यंतच आपण जिवंत आहोत। आणि जोपर्यंत आपण भगवत सत्संग चर्चेमध्ये आहोत तोपर्यंतच आपण जिवंत आहोत। इतर वेळेस आपण प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असतो, मृतवत जीवन सांगितलेलं ही शास्त्रकारांनी। जीवन तेच आहे जोपर्यंत सत्संगतीमध्ये आहोत, कथेमध्ये आहोत भगवंताच्या। आणि म्हणून काल व्याल मुख ग्रास, या कालरूपी असणाच्या सर्पाच्या तोंडातून जर वाचायचं असेल तर आपल्याला भगवान परमात्म्याची असणारी कथा श्रवण करावी लागेल। आणि म्हणून 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहे श्रीमद भागवतामध्ये, पण याचं निरूपण केलेलं आहे। श्रवणम कीर्तनम शंभूर मननम च महत्तरम। काय सांगितलं? 3 साधनं सांगितलेली आहे। श्रीमद भागवत असेल, अन्य पुराण असतील,
प्रत्येक पुराणामध्ये हे 3 साधनं सांगितलेलं आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर खरंच भक्ती करायची असेल तर हे 3 साधनं जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे. पहिलं जे साधन आहे ते श्रवण. देवाची कथा श्रवण केली पाहिजे. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये 7म स्कंदामध्ये वर्णन करताना आदरणीय प्रल्हादजी महाराज म्हणतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. भक्तीचं निरूपण करत असताना प्रल्हादजी महाराजांनी पहिली भक्ती सांगितली श्रवण. आणि याच ठिकाणी अध्याय क्रमांक 5 आणि त्या 5 क्रमांकाच्या अध्यायामध्ये 16वा श्लोक आहे. आणि त्या 16व्या श्लोकामध्ये सूतजी महाराज म्हणतात, श्रवणम कीर्तनम शंभोर मननंच महत्तरम. पहिली भक्ती आहे जीवनामध्ये कथा श्रवण करा. जोपर्यंत आपण श्रवण करत नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्तीच उतरू शकत नाही. आणि म्हणून पहिली भक्ती आहे श्रवण. ऐका, ऐकल्याशिवाय कल्याण नाही. अरे ज्याची कथा ऐकतो ना त्याचं कीर्तनही केलं पाहिजे. कीर्तन म्हणजे भजन. कीर्तन म्हणजे देवाचं नामसंकीर्तन. कीर्तनाचे अनेक प्रकार असतील, पण इथे जे कीर्तन सांगितलं ना, उच्च स्वरामध्ये भगवंताच्या नामाचा जप करणं याचंच नाव कीर्तन आहे. खरं कीर्तन तर हेच आहे ना. तुकोबारायांच्या जीवनातलं उदाहरण आपल्याला माहीत आहे. महाराज कीर्तनासाठी गावामध्ये गेले आणि लोकांनी सांगितलं चांगलं कीर्तन करा, सुंदर कीर्तन करा. आणि मग खरं कीर्तन करा म्हटल्यानंतर महाराजांनी खरं कीर्तन चालू केलं, नामसंकीर्तन. तेच खरं कीर्तन आहे. बाकीची केली जाणारी बडबड म्हणजे कीर्तन नाही. भगवंताचं उच्च स्वरामध्ये नामसंकीर्तन करणं यालाच कीर्तन म्हटलेलं आहे धर्मग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये आणि सत्पुरुषांनी. आणि म्हणून ज्यांची कथा श्रवण करायची त्यांचं कीर्तन केलं पाहिजे. अहो, ज्यांचं आपण कीर्तन करतो ना, ज्यांचं आपण नामसंकीर्तन करतो, नामजप करतो ना, त्यांचं मननही केलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. मनन म्हणजे स्मरण. 9दा भक्तीमध्ये स्मरण भक्ती सांगितलेली आहे. आणि स्मरण भक्ती खूप महत्त्वाची भक्ती आहे. आपण वर्णन करताना सांगतो ही भक्ती महत्त्वाची, ती भक्ती महत्त्वाची आहे, श्रवण भक्ती महत्त्वाची आहे, कीर्तन भक्ती महत्त्वाची आहे. सर्वच भक्ती महत्त्वाची आहे, पण त्याच्यामध्ये स्मरण भक्ती ही खूप महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं आहे, श्रवण भक्ती जोपर्यंत कान चांगले आहे तोपर्यंतच करू शकता. बरोबर आहे की नाही? एकदा जर कान बहिरे झाले तर दत्तात्रय महाराज श्रवण भक्ती होईल का? होऊ शकत नाही. कीर्तन भक्ती, मृत्यूच्या शय्येवर जीव ज्या वेळेला पडतो, माणूस ज्या वेळेला मृत्यूच्या शय्येवर पडलेला असतो ना, त्याची वाणी बंद होती. मला विचारायचं, वाणी बंद झाल्यानंतर तुम्हाला कीर्तन करता येईल का? कीर्तन करता येणार नाही. पण लक्षपूर्वक ऐका. म्हणून मला तो उत्तरेचा भाव आठवतो. ज्या वेळेला देवाने विचारलं उत्तरेला, उत्तरा काय मागायचं ते माग. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अवद्यतो विशतो मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कपपीत वाते. काय म्हणते उत्तरा? देवा, ज्या वेळेला माणूस मृत्यूच्या शय्येवर पडतो ना, त्याची वाणी बंद होती, त्याचे कान बंद होतात, त्याचे इंद्रिय थांबतात देवा. आणि म्हणून तुझा असणारा या ठिकाणी चरण आहे ना, हे तुझे चरणरूपी असणारा जो राजहंस आहे ना, तो माझ्या मनरूपी असणाऱ्या या पिंजऱ्यामध्ये आत्ताच बंद करून टाक. का बरं? अहो, माणूस मृत्यूच्या शय्येवर पडला ना, सर्व जरी इंद्रिय बंद असले पण मन रावाचं इंद्रिय कधीच बंद राहत नाही. त्याने स्मरण करता येतं. म्हणून स्मरण भक्ती श्रेष्ठ आहे. अरे, सर्व इंद्रिय जरी बंद पडले ना, पण स्मरण मात्र बंद पडत नाही. आणि म्हणून देवाचं स्मरण झालं पाहिजे. त्या गोपिका होत्या, मथुरेमध्ये दही दूध विकण्यासाठी जायच्या. पण मथुरेमध्ये दही दूध विकण्यासाठी गेल्यानंतरही त्यांच्या स्मरणामध्ये तो श्रीकृष्ण परमात्मा होता. आणि म्हणून कोई गोविंद लिओ रे,
अरे कोणी गोविंद घ्या, का म्हणायच्या? स्मरण भक्तीचं प्रतीक आहे. स्मरण भक्ती खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून प्रत्येक पुराणामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. पहिल्यांदा त्याची कथा श्रवण करा. ज्यांची कथा श्रवण करतो ना त्यांचं चिंतन करा, म्हणजे भजन करा. आणि ज्यांचं आपण भजन करतो ना, अरे त्यांचं चिंतन स्मरण करा. शेवटचा अंतकाळ जवळ आला ना, निदान देवाचं स्मरण तरी होईल. याच्या हे पुढचा भाव सांगेल तुम्हाला. भक्तमालमध्ये नाभाजी महाराजांनी सांगितलं, अरे कधी कधी काय होतं माहिती का, स्मरणही राहत नाही, माणूस विसरून जातो देवाला. पण जर भजन जर चांगलं केलं असेल ना, चांगलं भजन केलं असेल ना जीवनामध्ये, तर देव काय म्हणता माहिती का, अरे 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 माझ्या भक्ताची स्मरणशक्ती जरी गेली असेल ना, आणि अंतकाळ जर जवळ आलेला असेल, मी जरी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम, पण एखाद्या भक्ताला स्मरणही होत नसेल, पण त्याने कीर्तन जर चांगलं करेल असेल ना सज्जनो, तर मी त्याच वेळेला मी त्या भक्ताचं स्मरण करून त्याला मुक्त करतो. देव म्हणतात मी त्याचं स्मरण करतो, पण त्याला मुक्त केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या 3 गोष्टी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहे. श्रवणम, कीर्तनम आणि स्मरणम. हे 3च साधन आहे जीवनाचं कल्याण करण्यासाठी. आणि म्हणून ही शिव महापुराणाची असणारी पवित्र कथा आपण आज ऐकत आहोत, श्रवण करत आहोत. पण जिचं श्रवण करतो ना, श्रवण केल्यानंतर देवाचं चिंतनही करा, स्मरणही करा, निजध्यासन करा, तरच जीवनाचं कल्याण होईल. फक्त कथा ऐकली, घरी गेले, विचारलं कथेमध्ये काय प्रसंग होता, काय सांगितलं वक्त्याने, काहीच सांगता येत नाही. अशी कथा ऐकू नका. कथा ऐकल्यानंतर तिचं मनन करा. पण माणसं एवढे मूर्ख असतात, कथा ऐकतात आणि कथा ऐकल्यानंतर कथा संपल्यानंतर लगेच प्रपंचाच्या असणाऱ्या गप्पा सुरू करतात. अरे वक्त्याने काय सांगितलं, काय सांगितलं? भगवंताची कथेचं चिंतन, परस्परामध्ये कथेचं चिंतन केलं पाहिजे. त्या गोपिका, अरे आज देवाने कोणती लीला केली, प्रत्येक लीलाचं चिंतन गोपी एकमेकाबरोबर करत होत्या. तुम्ही वेणुगीताचं वर्णन पहा, भ्रमरगीत पहा श्रीमद भागवतातलं. परस्परामध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या लीलाचं चिंतन, भगवंताच्या असणाऱ्या त्या लीलांचं चिंतन, गायन त्या गोपिका करत होत्या. आणि म्हणून चिंतन करा, स्मरण करा. चिंतनाशिवाय कल्याण नाही. आणि म्हणून या 3 गोष्टी प्रमुख या ठिकाणी सांगितल्या. आणि मग स्वतःजी महाराजांना शौनकादिक मुनींना प्रश्न केला, महाराज अहो, ज्या भगवान शंकरांची असणारी ही पवित्र गाथा श्रवण करायची आहे, आम्हाला पहिला प्रश्न विचारायचा महाराज, या विश्वामध्ये, या त्रिभुवनामध्ये भगवान शंकरांच्या असणाऱ्या शिवलिंगाची निर्मिती कशी झाली, ते शिवलिंग विग्रह प्रगट कसं झालं या विश्वामध्ये, असा प्रश्न केला. आणि मग सुतजी महाराजांनी सांगितलं शौनकादिक मुनींना, असाच प्रश्न सनकादिकांनी नंदिकेश्वरांना केला होता. आणि तोच नंदिकेश्वरांचा आणि सनतकुमारांचा असणारा संवाद सुतजी महाराज श्रवणकादिक मुनींना सांगत आहे. शिवान्यदेव वश्यानां सर्वेषामपि सर्वतः वेरमात्रं च पूजार्थं श्रुतं दृष्टं च भूरिशः. त्या भगवान शंकरांचं असणारं शिवलिंग, त्या शिवलिंगाची पूजा संपूर्ण त्रिभुवनामध्ये केली जाते. त्या शिवलिंगाची निर्मिती कशी झाली, किती पवित्र आहे शिवलिंग. भगवान शंकर आणि शिवलिंगामध्ये काही भेद आहे का? नाही, दोन्हीही एकच आहे. एक बेर स्वरूप आहे, एक निष्कल स्वरूप आहे आणि एक सकल स्वरूप आहे. लक्षपूर्वक ऐका, सकल स्वरूप त्याला म्हटलं जातं. भगवान परमात्म्याची असणारी मूर्ती तिला सकल स्वरूप म्हटलं जातं. आणि निष्कल स्वरूप त्याला म्हटलं जातं. जे भगवान शंकरांचं असणारं काही शिवलिंग आहे त्याला निष्कल म्हटलं जातं. आता लक्षपूर्वक ऐका,
काही माणसं समाजामध्ये असे पण आहे की ते म्हणतात शिवलिंग शब्दाचा अर्थ ते प्रापंचिक दृष्टीनं करतात, म्हणजे भगवान शंकराचं असणारं लिंग म्हणजे त्याला शिवलिंग म्हटलं जातं, असं नाही. लक्षपूर्वक ऐका. पद्मपुराणामध्ये कथा आलेली आहे. एका भक्ताने भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली आणि शिवलिंगाची पूजा केल्यानंतर त्याच्या मनामध्ये तो असणारा भाव आला की हे शिवलिंग म्हणजे कसं. ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुषाचं असणारा लिंगभेदाचं वर्णन केलं जातं त्याचप्रमाणे हे असणारं लौकिक असणारं पुरुषाचं लिंग आहे असं त्याच्या मनामध्ये भाव आला. त्याचं पतन झालं. मला सांगायचं काय की शिवलिंग निर्गुण असणारा परब्रह्म आहे ना, भगवान सांब सदाशिव, त्यांच्यापासूनच शिवलिंगाची निर्मिती झाली. मध्ये असणारा स्तंभ आहे, बाजूला त्या ठिकाणी खाली जी जलेरी आहे तिला योनी म्हटलं जातं आणि वर जो स्तंभ आहे त्याला भगवान शंकराचं लिंग म्हटलं जातं. एका बाजूला जो स्तंभ आहे ना ते पुरुषाचं असणारं प्रतीक आहे आणि ती खाली जी असणारी योनीच सारखं स्वरूप आहे ना ते लक्षपूर्वक ऐका, ते प्रकृतीचं असणारं स्वरूप आहे. म्हणजे शिवलिंग कशाला म्हटलं जातं, प्रकृती आणि पुरुषाचं मिलन म्हणजे शिवलिंग आहे. आणि म्हणून पुढे शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. शिवलिंगाची पूजा करत असताना असं मनामध्ये आणायचं नाही की शंकराच्या लिंगाची पूजा करत आहे. अहो, शिव पार्वतीची पूजा करत आहे. शिवलिंग म्हणजे साक्षात माता आणि पितेचं स्वरूप आहे. मा परंबा जगदंबा असणारी ती जलेरी बनलेली आहे आणि स्तंभ त्या ठिकाणी मध्ये जे लिंग आहे ते भगवान सांब सदाशिव आहे. दोघांचं असणारं मिलन आहे आणि ते असणारं शिवलिंग सकल आणि निष्कल स्वरूपाचं वर्णन करत आहे. आणि मग एक वेळेच्या प्रसंगाचं वर्णन करत आहे. ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि ब्रह्मदेवजी महाराजांना अहंकार झाल्यानंतर ते ब्रह्मदेवजी महाराज भ्रमण करत निघाले. आणि भ्रमण करत असताना नंदिकेश्वर महाराज सनकादिकांना सांगत आहे, ऐका. पुरा कदाचिदोग्र विष्णुर्विष धरासनः सुष्पवाप परया भूत्या स्वानूरगैरपी संवृतः. आणि मग ब्रह्मदेवाला अहंकार झाला होता. कोणता अहंकार होता ब्रह्मदेवाला? मी सृष्टीची रचना केली, सृष्टीचा रचना करणारा मी आहे. याचा अर्थ असा आहे की मीच या विश्वाचा मालक आहे, त्रिभुवनाचा स्वामी मीच आहे. अहंकार झाला ब्रह्मदेवाला. लक्षपूर्वक ऐका. आणि अहंकार झाल्यानंतर तो देवाला कधी सहन होत नाही. देवाला सर्व काही सहन होईल पण अहंकार कधीच सहन होत नाही. 40 मंत्रामध्ये ब्रह्मदेवाने भगवान परमात्म्याची स्तुती केली दशमस्कंदामध्ये, पण देवाने त्याला माफ केलं नाही. माफ केलं नाही. यती श्रुत्वा वच क्रुद्धो. ते ब्रह्मदेवजी महाराज फिरत असताना क्षीरसागरामध्ये आले आणि क्षीरसागरामध्ये ब्रह्मदेवजी महाराज भ्रमण करत असताना त्या ब्रह्मदेवजी महाराजांनी पाहिलं भगवान नारायण, शेषशाही असणारे भगवान नारायण पहुडलेले होते आणि लक्ष्मी माता भगवंताच्या चरणाची सेवा करत होती. काय सुंदर असणारं स्वरूप आहे. शेषशाही असणारे भगवान परमात्मा पहुडलेले आहे आणि लक्ष्मी माता भगवंताच्या चरणाची सेवा करत आहे. त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. काय सुंदर असणारं ते भगवंताचं स्वरूप होतं. काय सौंदर्य होतं भगवान परमात्म्याचं. विमोहित करणारं भगवंताचं असणारं ते स्वरूप, भगवान विष्णूंचं असणारं ते स्वरूप. हातामध्ये सुदर्शन चक्र, शंख चक्र, गदा भगवंताच्या हातामध्ये.
आणि असे असणारे परमात्मा भगवान विष्णू पहुडलेले होते आणि ब्रह्मदेवानी पाहिलं. आणि ब्रह्मदेवानी पाहिल्यानंतर वत्स विष्णू महामान मागतम कालवेगतः पितामहस्य जगत पाताच तव वत्सकः. ब्रह्मदेवजी महाराज समोर आले. भगवान विष्णूंच्या समोर आल्यानंतर ब्रह्मदेवजी महाराज पहुडलेले असणारे भगवान नारायण परमात्माला म्हणत आहे, अरे वत्स. वत्स म्हटलं जातं पुत्राला. वत्स विष्णू महामान मागतम काल वेगतः. ब्रह्मदेवजी महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले, अरे वत्स पुत्रा. नारायणांना आश्चर्य वाटलं, माझाच पुत्र आज मला पुत्र म्हणून हाका मारत आहे. राम 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 राम. भगवान विष्णू म्हणायला लागले, अरे ब्रह्मदेवा वत्स, तू माझा बाप झाला कधीपासून? आणि मग ब्रह्मदेव म्हणायला लागले भगवान विष्णूला, अरे अरे या सृष्टीचा रचयिता मी आहे. सृष्टी मी निर्माण केली. कोण म्हणता? ब्रह्मदेवजी महाराज. कोणाला? भगवान विष्णूंना. आणि मग त्यावेळेला भगवान विष्णू ब्रह्मदेवाला म्हणतो, हो सृष्टी तुम्ही निर्माण केली. अहो महाराज, सृष्टी तुम्ही जरी निर्माण केली असेल ना, जन्मात्यस्य यतोन्वयदी तरत चार्थेषु विघ्न स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. अहो सृष्टीचे रचयिता जरी तुम्ही असाल, पण ब्रह्मदेवजी महाराज तेन हृदाय ब्रह्म, तुमच्या हृदयामध्ये सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान मी प्राप्त करून दिलं तुम्हाला. अहो विसरलं का? पहिल्यांदा माझ्या नाभीतून कमल प्रकट झालं आणि कमल प्रकट झाल्यानंतर माझ्या नाभीतून त्या कमलातून तुमचा जन्म झाला महाराज. भगवान विष्णू ब्रह्मदेवाला समजावत आहे, माझ्या असणाऱ्या बिंबीतून कमलाचा जन्म झाला आणि कमलातून ब्रह्मदेवजी महाराजांचा जन्म झाला. महाराज आठवतं का, ज्या वेळेला तुमचा जन्म झाला ना आणि तुम्ही कमलातून बाहेर आले तर तुम्ही ज्या वेळेला संपूर्ण जगावर दृष्टी टाकली तर तुम्हाला पाणीच पाणी दिसलं आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, मला निर्माण कोणी केलं असेल? कोण आहे तो विधाता? अकारण करुणा वृणालय निर्गुण असणारा परब्रह्म कोण आहे? मला दिसत नाही या डोळ्यांनी. कोण आहे? हजारो वर्ष तुम्ही त्या असणाऱ्या कमळावर तुम्ही माझी वाट पाहिली. खाली गेल्यानंतर अंत लागत नव्हता, वर आल्यानंतर जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होतं. आणि मग ब्रह्मदेवजी महाराजांच्या कानावर 2 शब्द पडले. 2 वर्णाची उत्पत्ती झाली जगामध्ये. पहिल्या 2 वर्णाची, ते म्हणजे त आणि प. ब्रह्मदेवाच्या कानावर 2 शब्द पडले, तप. तप करा महाराज. आणि मग ब्रह्मदेवजी महाराजांच्या अंतरात्म्यामध्ये भगवान परमात्म्याने ते ज्ञान भरलं. तेने हृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वादि मुदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. आणि मग ब्रह्मदेवाच्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त झालं. तेव्हा ब्रह्मदेवाने तप केलं. अहो भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला म्हणतात, महाराज जेव्हा तुम्ही हजारो वर्ष तपश्चर्या केली ना, तेव्हा मी प्रगट झालो आणि प्रगट झाल्यानंतर मग मी तुम्हाला दर्शन दिलं. विसरला का तुम्ही? ब्रह्मस्तुती पहा, श्रीमद भागवतातल्या 2य स्कंदातली. त्या ब्रह्मस्तुतीमध्ये वर्णन करताना ब्रह्मदेवजी महाराजांना ज्या वेळेला देवाने आज्ञा केली, तू माझा पुत्र आहे, जा मी तुला आज्ञा करत आहे, सृष्टी रचना कर. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवजी महाराज काय म्हटले होते माहिती का? देवा, एवढं मोठं कार्य तुम्ही मला देत आहात, सृष्टी रचना करण्याचं, या सृष्टीची निर्मिती करण्याचं काम मला देत आहात, पण सृष्टी निर्माण करता करता देवा मला अहंकार येईल. तो अहंकार येऊ देऊ नका. आणि तेच ब्रह्मदेवजी महाराज आज अहंकारामध्ये भगवान विष्णूला बोलत आहे. ज्या भगवान विष्णू परमात्म्याने ब्रह्मदेवाला ते ज्ञान दिलं, ते ब्रह्मदेवजी महाराज आज भगवान विष्णूला ज्ञान देत आहे.
उलटी गंगा व्हायला लागली. भगवान विष्णूला त्या ठिकाणी ब्रह्मदेवजी महाराज म्हणत आहे, वत्स उठ. अरे मला पाहिल्यानंतर उठून उभा राहायला पाहिजे, मला नमस्कार करायला पाहिजे, मी तुझा बाप आहे. भगवान विष्णूने समजावून सांगितलं तरीही ब्रह्मदेवजी महाराज ऐकायला तयार नाही. आणि मग मोच बाणान सहनाश्य साशे विविधान बहून. आणि मग त्या ठिकाणी भगवान विष्णू उठून उभे राहिले. क्रोधायमान झाले भगवान विष्णू. ताभीत मानाय गतये सर्वाम वै देव जातय दिदृक्षते समाज जुग्मः समरम तमति महातभूतम. आणि मग दोन देव होते ना त्या ठिकाणी, ब्रह्मदेवजी महाराज आणि भगवान विष्णूमध्ये संवाद चालू झाला. आणि भगवान विष्णू समजावून सांगत आहे. समजावलं, ब्रह्मदेव ऐकायला तयार नाही. आणि मग ऐकायला तयार नाही त्यावेळेला भगवान विष्णू म्हणायला लागले, अरे ब्रह्मदेवा, अजून तुम्हाला ओळखलं नाही वाटतं. या सृष्टीचा रचयिता मी आहे. किंबहुना सृष्टीचा रचयिता नाही तर या सृष्टीचा पालन करणारा मी आहे आणि या सृष्टीचा संहार करणाराही मीच आहे. आणि मग ब्रह्मदेवजी महाराज सांगत आहे, अरे 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 मूर्खा, तुला काय वाटत आहे की या सृष्टीचा रचयिता तू आहे का? अरे सृष्टी निर्माण करणाराही मीच आहे, सृष्टीचा पालन करणाराही मीच आहे आणि सृष्टीचा संहार करणाराही मीच आहे. दोघांमध्ये संघर्ष चालू झाला. आणि मग संघर्ष चालू झाल्यानंतर सामीक्ष देवतागणाः संशूरते वृषानुकूलाः ततो विष्णुं संस्कृतक्रुद्धः श्वसनव्यसनकर्षितः. दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि मग त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली. घनघोर अशा प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी ब्रह्मदेवजी महाराजांचं आणि भगवान विष्णूचं सुरू झालं. 2 मिनटं भगवान परमात्म्याचं भजन आपण करू. सर्व देव त्या ठिकाणी एकत्रित झाले युद्ध पाहण्यासाठी. शंभोनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. शंभोनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. हे डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. शंभोनाथ बोलिए श्री ईश्वर भगवान की जय. डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. डमरू वाले भोलेनाथ की जय हो. डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो. बोले उमापति महादेव की जय. जय ईश्वर भगवान की जय. महिषासहस्रम मतिमान सदंग्धिम. 2 देव त्या ठिकाणी एकत्रित आले आणि ब्रह्मदेवजी महाराज आणि भगवान विष्णूचा त्या ठिकाणी संग्राम सुरू झाला. सामीक्ष्य देवता गणाः संशूरशुभकुलाः ततो विष्णू सकृद्ध श्वसन व्यसनस्य कीर्तनः. दोन्हीही देव एकामेकाच्या समोर आले
आणि मग त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं दोघांमध्ये. त्या युद्धाचं वर्णन त्या ठिकाणी सूत महोदय शौनकादिक मुनींना करत आहे आणि नंदिकेश्वर सनकादिकांना करत आहे. सर्व आकाशामध्ये देव देवता उभे राहिलेले आहेत युद्ध पाहण्यासाठी. भगवान विष्णू आपल्या असणाऱ्या धनुष्याच्या द्वारे बाण सोडत आहे. असं युद्ध चालू झालं आणि बाण सोडल्या ब्रह्मदेवजी महाराज अस्त्र सोडत आहे. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. माहेश्वास्त्रपती मानसंदग्ध ब्रह्मौन परिही ततो ब्रह्म भृशं कृत कंपया विश्वमेवही. दोघांमध्ये संघर्षमय युद्ध सुरू झालं. पृथ्वी कापायला लागली. सृष्टी स्थितस्य संभार स्थित भावोतेप्युग्रह. अहो, दोन देवामध्ये युद्ध सुरू झालं आणि सर्व देव घाबरून गेले. घाबरलेले असणारे दोन देवामध्ये असणारा संघर्ष सुरू झाला आणि संघर्ष सुरू झाल्यानंतर तेपी तत्र संभामध्ये मंडपे मंडविस्तर आहे. दोघांचा संग्राम सुरू झाला आणि दोघांच्या संग्रामामध्ये पृथ्वी कापायला लागले. अहो, हे पृथ्वी रसातळाला जाती का असं वाटायला लागलं. इंद्र चंद्र असणारे देव घाबरून गेले. सर्व देवांनी विचार केला, दोन देवांचं युद्ध संपवलं नाही, थांबवलं नाही तर या सृष्टीचा अंत होईल. आणि मग संयोक्त्यार्थपदम ते तदर्पितका कर्माभुजम सोगणे सर्वत जुष्टम सर्व लक्षणा लक्षितम. आता काय केलं पाहिजे? सर्व देवांनी विचार केला. दोघांमध्ये घनघोर युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना मग वत्सता स्वस्तिता क्वचित तरतते मम शासनात जगतच देवात वंशता स्वकर्मणी किंबवाहा. आणि मग असं ब्रह्मदेवाचं आणि भगवान विष्णूचं युद्ध चालू होतं आणि सर्व देव कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर जाऊन भगवान सांब सदाशिवांना प्रार्थना केली, महाराज अहो ईशोपीतम निरीक्षाथम ह्या काल प्रलयम भूषम. काळाचेही काळ तुम्ही आहात देवा, आम्हाला वाचवा. आणि मग भगवान शिव म्हणत आहे, काय झालं? ब्रह्मदेवाने भगवान विष्णूमध्ये कलह चालू झालेला आहे. घनघोर अशा प्रकारचे युद्ध चालू आहे महाराज, चला. आणि मग त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं, देवांना आवाहन केलं, काळजी करू नका. घनघोर युद्ध चालू असणाऱ्या ब्रह्मदेवामध्ये आणि ब्रह्म विष्णूमध्ये. आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकराने त्या ठिकाणी प्रवेश केला. भगवान शिव त्या ठिकाणी आले. अथ गच्छतम यपुरः विदिस्तात पिता सवः. भगवान सांब सदाशिव प्रकट झाले. बोलिए श्री उमापति महादेव की जय हो. डमरूचा निनाद करत भगवान शंकर प्रकट झाले. दोन देवांचं युद्ध थांबलं. न संपश्यामि तस्मात् त्वं जय्याशामते दर्शने. ब्रह्मदेवजी महाराजांनी आणि भगवान विष्णूने भगवान शंकरांना प्रणाम केला. अहो, देवांचेही देव महादेव प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी अग्निस्तंभ प्रगट झाला. अस्योर्धामपि चाधस्य आयो लक्ष्मेवहि. भगवान सांब सदाशिव समोर उभे आहे आणि जगाच्या पाठीवर पहिलं लिंग प्रगट झालं. आणि ते असणारं लिंग पाहिलं ब्रह्मदेवजी महाराजांनी आणि भगवान विष्णूनी. आणि मग ब्रह्मदेवजी महाराज म्हणत आहे भगवान विष्णूला, अहो आजपर्यंत असं असणारं लिंग जीवनामध्ये पाहिलं नाही. हे असणारं लिंग, त्याची असणारी उंचाई सांगता येणार नाही किती उंच आहे. याचा आधी सांगता येणार नाही आणि याचा अंतही सांगता येणार नाही. आणि मग ब्रह्मदेवजी महाराजांनी हंसाचं रूप घेतलं आणि भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी वराह रूप धारण केलं. ज्याला याचा अंत सापडेल किंवा
आधी सापडेल तोच या जगामध्ये श्रेष्ठ असेल. भगवान शिवांचं दर्शन घेऊन आदी आणि अंत पाहण्यासाठी दोन देव निघाले. बम 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 आगड बम 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 आगड बम 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 आगड बम 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 आगड बम. भोलेनाथ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बम 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बम 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 बमलहरी 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 भोलेनाथ बमलहरी बमलहरी भोलेनाथ ओम नमः शिवाय 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 भोलेनाथपति महादेव की जय, ईश्वर महादेव की जय. हर 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 हर. भगवान सांब सदाशिवांचं दर्शन आज साक्षात आपण भोलेनाथांचं दर्शन केलं. वाह, काय सुंदर असणारी छबी. किती सुंदर अशा प्रकारचं स्वरूप आपण या ठिकाणी महाराजांनी सुंदर गायन केलं आणि सुंदर अशा प्रकारे आमच्या विठ्ठल महाराजांनी या ठिकाणी छबीचं दर्शन केलं. भगवान सांब सदाशिव प्रगट झाले. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू या दोघांमध्ये या ठिकाणी अंत आणि आदी पाहण्याचं ठरवलं आणि तो शूल प्रगट झाला होता ना, त्याचा आदी पाहण्यासाठी ब्रह्मदेवजी महाराजांनी हंसाचं रूप घेतलं आणि अंत पाहण्यासाठी वराह रूप धारण करून भगवान विष्णू अंताला गेले, पण अंत सापडला नाही. आणि ब्रह्मदेवजी महाराज आदी शोधण्याकरता गेले, आधीही सापडत नव्हता. आणि मग किम त्वं पतसी पुष्पेश पुष्पराटकेन वैधृतः आदिमस्य प्रमयस्य स्तंभ मध्यानच्युतश्वरम. ब्रह्मदेवजी महाराज हंसाच्या रूपामध्ये ज्या वेळेला शिवलिंगाचा असणारा आदी पाहण्यासाठी वर गेले ना आकाशामध्ये,
अहो अनंत आकाशामध्ये गेले पण आधी सापडेना. कारण अहो जे आदी आहे या जगाचे, या विश्वाचे आदी आहे, त्यांचा आधी कधी सापडेल का? आणि मग केतकीचं असणारं फूल त्या आकाश मार्गाने खाली पडत होतं. केतकी म्हटलं जातं केवड्याला. आणि ते केवड्याचं फूल भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावरच घेतलेलं होतं. आणि मस्तकावरचं एक फूल खाली पडलं आणि त्या फुलाची आणि ब्रह्मदेवाची भेट झाली. आणि मग ब्रह्मदेवाने त्या असणाऱ्या केतकीच्या फुलाला विचारलं, अरे तू कुठून आला? आणि मग त्यांनी सांगितलं, मी भगवान शंकराच्या मस्तकावर खाली पडलेलो आहे. मग ब्रह्मदेवाने विचारलं, सांग ना, ते असणारे भगवान शंकरांचा आदी, स्तंभाचा आदी कुठे आहे? त्याने सांगितलं, मलाही सांगता येणार नाही, हजारो वर्षे झाले मी खाली पडत आहे. आणि मग ब्रह्मदेवाला कळालं की आपण त्या शिवलिंगाचा आदी पाहू शकत नाही. मग ब्रह्मदेवाने त्या केतकीच्या फुलाला सांगितलं, बाबा मला एक सहयोग कर. भगवान विष्णू अंत पाहण्यासाठी गेलेला आहे, त्यांनाही अंत सापडणार नाही आणि मलाही आधी सापडणार नाही, पण माझ्या बाजूने या ठिकाणी तू ग्वाही दे की मी आधी पाहिला. चालेल? केतकीच्या फुलाने सांगितलं चालेल. आणि मग केतकीच्या फुलाला घेऊन हंस रूपामध्ये असणारे ब्रह्मदेवजी महाराज भगवान विष्णू जवळ आले. आणि विष्णूने ब्रह्मदेवाला विचारलं, पाहिला का आधी? हो, मला आधी सापडलं ना. काय पुरावा आहे? हे केतकीचं फूल आहे, त्याला विचारा, मी आधी पाहिला. आणि मग असं म्हटल्यानंतर केतकीचं फूल म्हणाला, हो यांनी आधी पाहिला. अरे तुला अंत सापडला का? भगवान विष्णूने सांगितलं नाही, शिवलिंगाचा अंत मला सापडला नाही. वा वा वा, ब्रह्मदेवजी महाराज तुम्हाला आधी सापडला, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि तेवढ्यामध्ये भगवान सांब सदाशिव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं, अरे तू खोटा बोलत आहे मानासाठी, तू आज खोटा बोलत आहे मान मिळवण्यासाठी. अरे ब्रह्मा, सर्वात मोठा अपराध तू केलेला आहे. आता हा देव कितमम विधिम विगत कंदरम. अरे मान मिळवण्यासाठी आज तू एक केतकीच्या फुलाला घेऊन त्या केतकीला या ठिकाणी बळी पाडून आज तू खोटं बोलत आहे. आणि मग तेवढ्यामध्ये क्रोधायमान झालेले भगवान शंकर होते ना, त्यांनी आपली एक जटा उपटली आणि जमिनीवर टाकली. आणि त्या जमिनीतून त्या ठिकाणी भैरव प्रगट झाला. काल भैरव. बोलिए श्री काल भैरव भगवान की जय. काल भैरव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलं, शठे शक्त्वम समास्थितः. काल भैरवाच्या हातामध्ये तलवार दिली आणि या ब्रह्मदेवाची पूजा कर. लक्षपूर्वक ऐका, ब्रह्मदेवाला 5 तोंड होते, 5 तोंड. एका तोंडाने ब्रह्मदेव खोटं बोलत होता मानासाठी. आणि भगवान विष्णू त्या भगवान शिवांनी सांगितलं भैरवाला, जा याची पूजा कर. तलवार हातामध्ये घेतली भैरवानी आणि ब्रह्मदेवाचं 5वं तोंड होतं ना, त्याच ठिकाणी तोडून टाकलं, शिरछेद केला. आणि शिरछेद केल्यानंतर 4च तोंड ठेवले ब्रह्मदेवाला. जा, मी शाप देत आहे तुला. या जगामध्ये फक्त हरी आणि हराचीच पूजा होईल. ब्रह्मदेव तुझी पूजा होणार नाही, मी शाप देत आहे. भगवान सांब सदाशिवांनी ब्रह्मदेवाला शाप दिला. या जगामध्ये फक्त हरी आणि हराचं पूजन होईल, ब्रह्मदेवाचं पूजन होणार नाही. जगामध्ये जगाच्या पाठीवर ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे, तेही पुष्करला. ब्रह्माचं एकच मंदिर आहे, पण हरी आणि हराची पूजा या विश्वामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये होत आहे. कुठेही जा तुम्ही, जिथे हरी आहे तिथे सज्जनो हर आहे, जिथे हर आहे तिथे हरी आहे. जा तुम्ही. केदारनाथला गेले, भगवान सांब सदाशिव आहे, पण खाली जर आले तर तिथे बद्रीनाथ भगवान विष्णू आहे. शिवकांतीला गेले तुम्ही, त्या ठिकाणी विष्णुकांती आहेच. तुम्ही कुठेही जा,
भगवान शंकर आहेच. जिथे विष्णू आहे ना तिथे शिव आहे. आणि म्हणून तेव्हापासून हरी आणि हराचीच पूजा या विश्वामध्ये व्हायला लागली. ब्रह्मदेवाला शाप दिला. आणि जे केतकीचं फूल होतं ना ते केतकीचं फूल भगवान शंकराच्या समोर आलं, केवड्याचं फूल. आणि भगवान शंकराला माफी मागायला लागलं, देवा चुकलं माझं, माफ करा मला, माझा अनादर करू नका देवा, मी तुमच्या चरणावर आलेलो आहे. भगवान शंकराने सांगितलं, जा आजपासून मी तुझा स्वीकार करणार नाही. तथा ततस्तु भगवान केतकेन सभास्थले. केतकीच्या फुलाला शाप दिला भगवान सांब सदाशिवानी, तुझा मी कधी स्वीकार करणार नाही. म्हणून केवड्याचा फूल भगवान शंकराला चालत नाही. भगवान शंकराच्या पिंडीवर केवड्याचं फूल वाहिलं जात नाही. आणि मग त्या केतकीच्या फुलाने खूपच विनवणी केली. त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं, जा अन्य देवताला तू प्रिय होशील पण मला नाही. महाराज मला कुठेतरी जागा द्या, कारण देवा तुम्ही जर माझा स्वीकार केला नाही ना तर माझा कुणीच स्वीकार करणार नाही. ज्या पर कृपा राम की होई ता पर कृपा करही सब कोई. अरे ज्याच्यावर देवाची कृपा होते ना त्याच्यावर जगाची कृपा होत असते. महाराज अन्यान्य देवता म्हणतात, तुम्ही म्हणतात की त्यांच्या चरणावर जाऊन पडावं, पण महाराज जोपर्यंत तुम्ही स्वीकार करत नाही ना तोपर्यंत जगामध्ये मला मान भेटणार नाही. मग भगवान शंकराने वरदान दिलं, जा जिथे कुठे माझा यज्ञ होत असेल त्या यज्ञ मंडपामध्ये कुठे कुठे तुला लावलं जाईन, त्या यज्ञ मंडपामध्ये तुझा स्वीकार केला जाईल, पण माझ्या श्री अंगावर मी तुला घेणार नाही. आज तू कपट केलेला आहे. केतकीच्या फुलालाही शाप दिला, ब्रह्मदेवाला शाप दिला भगवान परमात्म्याने. आणि हरिहराची असणारी पूजा चालू झाली. लक्षपूर्वक ऐका, जगातलं पहिलं असणारं लिंग प्रगट झालं. ते लिंग प्रगट झालं, त्या स्थानाचं नाव आहे अरुणाचल. आणि त्या असणाऱ्या लिंगाचंही नाव आहे अरुणाचल. आणि ते लिंग ज्या दिवशी प्रगट झालं ना ते फाल्गुन शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी. जगातलं पहिलं लिंग ज्या दिवशी प्रगट झालं त्या दिवसाच्या तिथीचं असणारं नाव आहे चतुर्दशी. फाल्गुन महिन्यातली असणारी ती चतुर्दशी, तिलाच आपण महाशिवरात्र म्हणतो. शिवरात्र वहो रात्रम निराहारो जितेंद्रिय. आणि म्हणून या शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी माझं पूजन करील, अर्च यद्वा यज्ञ न्यायम यथा बलवंचकः. 4 प्रहर शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी माझं पूजन करील ना, यत फलम मम पूजायाम वर्षमेकम निरंतरम तत्फलम लभते सद्य शिवरात्रो मदर्शनात. लक्षपूर्वक ऐका, शिवरात्रीच्या दिवशी जर 4 प्रहर रात्री जर भगवान शंकराची जर पूजा केली ना तर म्हणतात यत फलम मम पूजायाम वर्षमेकम निरंतरम. 1 वर्ष पूजा केल्याचं फल प्राप्त होतं शिवरात्रीच्या दिवशी जर भगवान शिवाची जर पूजा केली तर. लक्षपूर्वक ऐका, पण अर्चयद्वा यथा न्यायम यथा बल अवंचकः. पण त्या शिवरात्रीच्या पूजेमध्ये वंचक आणू नका, म्हणजे व्यवधान आणू नका. कितीही जरी संकट आलं तरी मी शिवरात्रीची पूजा करणारच. आता लक्षपूर्वक ऐका, प्रत्येकाला वाटतं की मी त्या असणाऱ्या शिवलिंगावर अभिषेक करावा. आमच्याजवळ शिवलिंग नाही, मग आम्ही शिवरात्रीची पूजा करायची कशी? मग पुढे त्याचं वर्णन केलेलं आहे, मातीचं शिवलिंग बनवा, मातीचं शिवलिंग बनवा आणि त्या असणाऱ्या मातीच्या शिवलिंगाची पूजा करा, तेच फल प्राप्त होईल तुम्हाला. शिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजा केली जाते आणि 4 प्रहरच्या पूजेमध्ये वापरले गेलेले व्यंजनही 4 प्रकारचे असतात. देवाला अत्तर लावलं जातं, देवाला विविध असणाऱ्या फुलांनी सजवलं जातं, विविध प्रकारचे असणारे त्या ठिकाणी अभिषेक केले जातात. आणि मग या ठिकाणी अभिषेकाचं वर्णन करत असताना पुढे वर्णन आलेलं आहे, अत्र तीर्थम च बहुधा भविष्यति महत्तरम मुक्तिरप्यत्र जंतूना वासेन मरणेनंच.
मोक्षाची प्राप्ती जर करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पूजा करा भगवान शंकराची. आणि पूजा कशी करायची आहे? शिवरात्रो अहोरात्रम निराहारो जितेंद्रिय, त्याला पूजा म्हणतात. दिवसभर खायचं आणि मग रात्रीची पूजा करायची, त्याला पूजा नाही म्हटलं. इथे स्पष्ट शब्द आलेला आहे निराहारो. निराहार राहून व्रत करा तर फलाची प्राप्ती होईल. पण आम्ही निराहार राहतच नाही. आम्ही जे नाही ते त्या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी रताळे काय खातो, साबुदाणा काय खातो, जे चालत नाही तेही खातो. मला विचारायचं, दिवसभर जर एवढं खाल्लं दत्तात्रय महाराज, रात्रीचं खरंच याला पूजा करता येईल का? विष्णू महाराज बसवलं का? त्याला बसवलं का त्या ठिकाणी? हो. अरे निराहाराचं व्रतच त्याच्यासाठी सांगितलं. दिवसभर पोटामध्ये काही ठेवायचं नाही, आणि जेव्हा माणसाच्या पोटात काही राहत नाही ना तेव्हा त्याला झोप लागत नाही, म्हणून निराहार राहायचं आहे. अरे माणसाला जेवण केलं का लगेच झोप लागते. आता तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहे, जेवण करून जर बसले असते तर याच्यातले कितीतरी लोक झोपा काढीत असतात. पण आता आपण अजून जेवणाची वाट पाहतो. बरोबर आहे की नाही? अरे पोटामध्ये अन्न नाही म्हणून तर तुम्हाला झोप लागत नाही. निराहार व्रत त्यासाठीच करायचं आहे शिवरात्रीचं. का? अरे झोप लागू नये रात्रीच्या वेळेला 4 प्रहर, आणि शिवरात्रीच्या रात्रीचंच महत्त्व आहे. लक्षपूर्वक ऐका, दिवसाच्या पूजेला महत्त्व नाही. रात्री जी प्रहरामध्ये पूजा केली जाईल ना त्या पूजेचं महत्त्व सांगितलेलं आहे. मनुष्याच्या जीवनातल्या सर्व कामना पूर्ण होतील. आयुष्य वाढेल, आरोग्य वाढेल, बल वाढेल, प्रतिष्ठा वाढेल. शिवरात्रीच्या दिवशी पूजन केल्यानंतर अरे जे पाहिजे ते प्राप्त होईल. फक्त पूजन करा. काही म्हणाल आमच्याजवळ दूध नाही, काय म्हणाल आमच्याजवळ या ठिकाणी विविध प्रकारचे पुष्प नाही, आम्ही पूजन करायचं कसं? भगवान शंकर म्हणतात, अरे मला दूधच असलं पाहिजे असंही नाही. जल अभिषेक जरी केला ना, जल भगवान शंकराच्या पिंडीवर जर जल वाहिलं ना, तैल धाराव्रत जर जल वाहिलं तर सांगितलेलं वंश खंडित होत नाही. ज्याला वाटतं ना आपला वंश वाढावा, वंश वृद्धी व्हावी, त्यांनी भगवान शंकराच्या असणाऱ्या पिंडीवर त्या ठिकाणी तैल धाराव्रत असणारं जल वाहिलं पाहिजे. जलाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. ज्या वेळेला भगवान शंकराच्या असणाऱ्या पिंडीवर तुम्ही त्या जल वाहतात ना, ते जल जल राहत नाही. संपूर्ण विश्वातली तीर्थ आहे ना, त्या तीर्थाची शक्ती त्या जलामध्ये येते. ज्या वेळेला तुम्ही त्या असणाऱ्या त्या पिंडीवर, भगवान शंकराच्या पिंडीवर जल वाहत असतात. आणि म्हणून अर्चयत्वा मामेव लिंगे लिंगेनी विश्वरम सालोक्यम चैव सामीप्यम सारूप्यम साष्टिरेवच. 4ही मुक्ती तुम्हाला भेटतील. शिवरात्रीच्या दिवशी जर पूजन केलं, देवाचं भक्ती केली तर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा सांगितला. भगवान शंकराच्या असणाऱ्या पूजेला 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. मी मागच्याही वर्षी सांगितल्या होत्या तुम्हाला, आहे का ध्यानामध्ये? पूजा करत असताना 4 महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तू सांगितल्या होत्या. 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. भगवान शिवांचं आपण पूजन करत आहे, पहिल्यांदा आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असला पाहिजे. दुसरी गोष्ट, मस्तकावर भस्म असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, लक्षपूर्वक ऐका, मुखामध्ये भगवंताचं नाम असलं पाहिजे. चौथी गोष्ट, पूजा करत आहे ना त्या पूजेमध्ये बिल्वपत्र असलं पाहिजे. या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आता काहींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, बिल्वपत्र सर्वच काळी उपस्थित होत नाही, कधीकधी बिल्वपत्र भेटत नाही, कधीकधी बिल्वपत्र सोमवारच्या दिवशी तोडता येत नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे? बिल्व काष्टेन पूजनम. त्यावेळेला बेलाचं काष्ट असतं ना, काष्ट, बेलाचं काष्ट तुम्ही दगडावर उघडून जरी भगवान शंकराच्या पिंडीला जर लावलं ना तर भगवान शंकरांना किती आनंद होतो सांगू का? भगवान शंकर म्हणतात, बिल्व मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे बिल्व वृक्ष. जो कोणी बिल्व वृक्षाच्या काष्टाचा गंध मला लावतो ना, चंदन, त्यावेळेला मला एवढा आनंद होतो, माझ्या प्रियसीचं आलिंगन करून दिल्यासारखा मला आनंद होतो. आणि तो जीवात्मा ज्या वेळेला मरण पावतो ना त्यावेळेला तो माझ्या धामाला येतो, कैलासाला येतो. आणि भगवान शंकर म्हणतात, ज्याने मला बिल्व काष्टाचा चंदन लावला ना
तो कैलास पर्वतावर आल्यानंतर मी स्वतः उठून त्याच्या स्वागतासाठी त्या द्वारावर जातो आणि त्याला आलिंगन देतो. म्हणून बिल्व काष्टाचा एवढा महिमा आहे. बिल्व काष्ट. म्हणून 4 महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहे. मुखामध्ये पंचाक्षरी मंत्राचा जप असणं गरजेचं आहे. 5 करोड जर ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप केला ना, तो रुद्र स्वरूपाला प्राप्त होतो. 5 करोड नमः शिवाय नमः शिवाय इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. प्रणव आणि या प्रणवातून ओंकाराची निर्मिती आणि ओंकारातूनच पंचाक्षरी मंत्राची निर्मिती आहे. खरा मंत्र काय आहे? नमः शिवाय हाच मंत्र आहे. आता इथे शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. मी माझ्या मनाने सांगत नाही. ओम नमः शिवाय हा या मंत्राचा जप करण्याचा अधिकार ज्यांनी जाणवे संस्कार केला त्यांना आहे. पण नमः शिवाय या मंत्राचाही वैष्णव जप करू शकतो, शैवही जप करू शकतो. पण पुढे वर्णन करताना सांगितलेलं आहे शिवाय नमः शिवाय नमः या मंत्राचा जप माता वर्ग करू शकतो. शिवाय नमः आणि नमः शिवाय याच्यामध्ये काही फरक नाही, पण मंत्राचा भेद सांगितलेला आहे. पण आपल्याला नामाबद्दल काही बोलायचं नाही. नमः शिवाय हाच पंचाक्षरी मंत्र आहे. याच मंत्राचा जप आपण करू शकतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो. म्हणून जगातलं पहिलं शिवलिंग प्रगट झालं. अरुणेचलेश्वर म्हटलं जातं त्याला. अरुणाचल प्रदेशमध्ये नाही, ते दक्षिणमध्ये आहे. आणि म्हणून सकालो मार्ग शीर्षोतो स्यात आद्रा वृक्ष भको हो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा अगहन महिना म्हणजे अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही भगवान शंकराची साधना केली किंवा पूजन केलं ना, त्याचं फळ कोटी गुणा सांगितलेलं आहे. कोटी गुणा. आणि म्हणून अशा असणाऱ्या शिवलिंगाचं असणाऱ्या निर्मितीचं वर्णन केलं. मग का हो, एक निष्कल स्वरूप आहे आणि एक सकल स्वरूप आहे. मग आम्ही कोणत्या असणाऱ्या स्वरूपाचं पूजन केलं पाहिजे याचंही महत्त्व सांगतो. ऐका. सकल स्वरूप कशाला म्हणतात? जी मूर्ती आहे ना, मूर्ती भगवान शंकराची आणि पार्वती मातेची, हिला सकल स्वरूप म्हटलेलं आहे. आणि जी शिवलिंग आहे ना भगवान शंकराचं, त्याला निष्कल स्वरूप म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. घरामध्ये पूजन करत असताना शिवलिंगाचं निष्कल असणाऱ्या स्वरूपाचं पूजन होऊ शकतं. पण तुमच्याजवळ जर सकल स्वरूपाचं मूर्ती असेल भगवान शंकराची आणि तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग नसेल आणि तुम्ही जर सकल स्वरूपाची पूजा करत असेल तर ती देवाला मान्य नाही. शिवलिंगाशिवाय पूजन पूर्ण होत नाही. एखाद्या मंदिरामध्ये पण शिवलिंग पाहिजेच. शिवलिंग जर नसेल आणि भगवान शंकराची मूर्ती असेल आणि त्या मूर्तीचं जर पूजन होत असेल तरीही ती देवाला मान्य नाही. तिथे शिवलिंग असणं गरजेचं आहे. शिवलिंगाशिवाय पूजा सफलच होत नाही. आणि म्हणून एका बाजूला हरी आहे आणि एका बाजूला हर आहे. आता लक्षपूर्वक ऐका. हरी भगवान विष्णूचं असणारं तुम्हाला निष्कल स्वरूप सांगतो. भगवान विष्णूचं निष्कल स्वरूप आहे शालिग्राम. शालिग्राम हे भगवान विष्णूचं निष्कल स्वरूप आहे. आणि भगवान विष्णूची असणारी मूर्ती आहे ना, ते सकल स्वरूप आहे. एका बाजूला हरी आहे आणि एका बाजूला हर आहे. आता याच्याही पुढचं सांगतो. पूजन करत असताना आपल्या देवघरामध्ये शिवलिंग जर असेल तर त्या शिवलिंगाबरोबर त्या ठिकाणी रुद्राक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे आणि बिल्वपत्र असणं महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये जर शालिग्राम असेल तर शालिग्रामाच्या बाजूला शंख असणं गरजेचं आहे. आणि त्या शालिग्रामाचं पूजन आपण करतो ना, त्या शालिग्रामाजवळ तुळशी असणं गरजेचं आहे. इकडेही 3 गोष्टी सांगितल्या आणि इकडेही 3 गोष्टी सांगितलेल्या. याचंच नाव काय आहे? प्रयाग, त्रिवेणी संगम. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. शिवलिंग आहे, बिल्वपत्र आहे आणि रुद्राक्ष, या 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. एका बाजूला शालिग्राम आहे, शंख आहे आणि तुलसी आहे. त्याची पुढे कथा येणारे मी वर्णन करीन तुम्हाला. आणि म्हणून अशा असणाऱ्या सकल आणि निष्कल स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी सुतजी महाराजांनी शौनकादिक मुनींना केलेलं. आणि सज्जनो, यानंतर रुद्राक्षाचा महिमा गायला.
भस्माचा महिमा गायला, त्याचंही वर्णन करू. भगवान परमात्म्याचं एक भजन घेऊ आणि भजनानंतर शेवट आपण भस्माचा आणि रुद्राक्षाचा महिमा याचं वर्णन करू. तुम्हीच बोला ना. या ठिकाणी भजन तर होणारच आहे, पण सर्वांनी या ठिकाणी पावले खेळायची आहे, जेणेकरून कोणाचे गुडघे दुखत असतील आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते तर बरे होतातच. चला सर्वांनी उभं राहायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे. बघा, या धर्म मंडपामध्ये जो नाचेल तो तारला जातो. सर्वांनी या ठिकाणी भजनाचा आनंद घ्यायचा आहे, पावली खेळायची आहे. नाचणं हा शब्द नाही आहे, पण पावली खेळायची आहे. शिव शंकर भोले गले में नागी डोले, शिव शंकर भोले गले में नागी डोले, जय हो गंगा बहा दे, जटा में से गंगा बहा दे. शिव शंकर भोले गले में नागी डोले, शिव शंकर भोले गले में नागी डोले, जटा में से गंगा बहा दे, जटा में से गंगा बहा दे. बेल लाया फूल लाया तेरे लिए, बेल लाया फूल लाया तेरे लिए, बेल लाया फूल लाया तेरे लिए, बेल लाया फूल लाया तेरे लिए. तुझ पे चढ़ाऊंगा वापस ना जाऊंगा, तुझ पे चढ़ाऊंगा वापस ना जाऊंगा, ये तेरा मंदिर छोड़ के. भोले गले में नागी डोले, जटा में से बोले, जटा में से गंगा बहाई. जय हो राधे राधे. लाया दही लाया तेरे लिए, दूध लाया दही लाया तेरे लिए, दूध लाया दही लाया तेरे लिए, दूध लाया दही लाया तेरे लिए. तुझ पे चढ़ाऊंगा वापस ना जाऊंगा, तुझ पे चढ़ाऊंगा वापस ना जाऊंगा, ए तेरा मंदिर छोड़ के. बोले गले में नागी डोले, जटा में से गंगा बहा दे.
उमापति महादेव की जय, ईश्वर भगवान की जय। महादेव हर हर महादेव हर हर महादेव। धन्यवाद, बसा सर्वांनी। सर्वांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे, दुसऱ्याच्या जागेवर बसायचं नाही। श्री राधे हरी शरणम। आपल्याला बसायचं सांगितलेलं आहे, बोलायचं नाही। फक्त बसायचं सांगितलेलं आहे, बोलायचं नाही। आपण पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये वर्णन केलं, कथेमध्ये जो विक्षेप करतो, जो बोलतो, त्याला बेडकाच्या जन्मामध्ये जावं लागतं बरं का। महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं भजन घेतलं आणि एक उत्साह निर्माण केला। हा उत्सव चालू आहे। उत्सव शब्दाचा अर्थच तो आहे, अंतकरणामध्ये उत्साह निर्माण होणं, त्याचंच नाव उत्सव आहे। आणि तो उत्सव आमच्या महाराजांनी या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये या ठिकाणी तो उत्सव निर्माण केला, उत्साह निर्माण केला। शिव महापुराणाची कथा अनंत आहे, अनंत आहे। मागच्या वर्षी भरपूर काही आपण वर्णन केलं होतं। शिवलिंगाच्या असणाऱ्या पिंडीचं पूजन कशा पद्धतीनं केल्यानंतर काय होतं, कशी पूजा केली पाहिजे, कोणती मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणती पूजा केली पाहिजे, याचं वर्णन आपण गतवर्षी पण केलं होतं। पुढेही विषय येणार आहे, त्याचं चिंतन आपण वेगळ्या पद्धतीनं पण करू। शिवाय शिव कार्यार्थी कृत्वा शिवपदम लभेत, शिवक्षेत्रे तथा वासम नित्यम कुर्याच भक्तितः। सुतजी महाराज म्हणतात, जो मनुष्य भगवान शंकरांसाठी घरामध्ये आपल्या दारासमोर फुलाचं झाड लावतो आणि फुलाचं झाड लावल्यानंतर त्याच्या मनामध्ये असा विचार जरी आला ना की हे फूल केळेश्वर भगवंताला नेऊन व्हायचं, तरीही त्याला शिवलोकाची प्राप्ती होते। विचार करा। शिवक्षेत्रे तथा वासम नित्यम कुर्याच भक्तित। भक्ती खूप सोपी आहे, खूप सोपी आहे, फक्त केली पाहिजे। शिवक्षेत्रे तथा वासम नित्यम कुर्याच भक्तित। अरे एखाद्या शिवालयामध्ये जर वास जरी केला तरी कल्याण होतं जीवाचं। अरे झाडू मारण्याची जरी सेवा केली ना, शिवालयाच्या समोर जरी झाडू मारला तरी शिवलोकाची प्राप्ती होते। एखादं वेगळंच काम केलं पाहिजे असंही नाही। तुम्ही इथे येऊन कोणतीही सेवा करा, कोणतीही सेवा करा, ती केळेश्वर भगवंताची सेवा होईल। आपण जेवतो आणि आपली पत्रवाळी दुसऱ्याने उचलावी असं नको आहे। आपली सेवा दुसऱ्याने करावी, असं जर आपण करत असेल तर आपल्याला त्याचं फल प्राप्त होणार नाही। इथे येऊन सेवा करा। तुका म्हणे सेवा आली जीवावरी तरी करा। सेवा खूप महत्त्वाची आहे। शिवालयामध्ये येऊन, शिवालयाच्या प्रणांगणामध्ये येऊन तुम्ही जे जे सेवा कराल ना, ती तुम्हाला भगवान शिवाची प्राप्ती करून देणारी होईल। आणि म्हणून दैवलिंगे तथा ज्ञेयम सहस्रांस्तृतमानतः, अशा भगवान शंकरांच्या असणाऱ्या पूजनांचा अनेक महिमा गायलेला आहे, अनेक महिमा गायलेला आहे। ज्या भस्माबद्दल आपण बोलत होतो त्या भस्माचाही महिमा खूप गायला, खूप गायला, खूप गायला। कारण भस्माची ताकद खूप मोठी आहे, खूप मोठी आहे। आता भस्माचे अनेक प्रकार आहे, अनेक प्रकार आहे। दोनच प्रकारचं भस्म सांगेल आपल्याला। एक भस्म आपल्याला प्रसिद्ध असणारं माहीत असेल, स्मशानामध्ये असणारं भस्म, आणि दुसरं असणारं जे भस्म आहे देशी गाईच्या असणाऱ्या शेणापासून जी गौरी बनवली जाते ना, ती गौरी
बिल्व काष्ट, लक्षपूर्वक ऐका, पिंपळाचं असणारं काष्ट असेल किंवा आंब्याचं असणारं काष्ट असेल किंवा चंदनाचं काष्ट असेल, या सर्वांना मिळून जे असणारं भस्म बनवलं जातं ना, ते एक भस्म आहे. त्याला गौरांग भस्म म्हटलं जातं, गौरीपासून बनवलेलं. आणि पवित्र तेच भस्म आहे. गाईच्या शेणापासून जी गौरी बनवली जाते, त्या गौरीचं जे भस्म असतं ना, ते श्रेष्ठ भस्म आहे. ते भगवान शंकरांना अत्यंतिक प्रिय आहे. या भस्माबद्दल लिंग पुराणामध्ये एक कथा आलेली आहे, एका भक्ताची सुंदर कथा आहे. जंगलामध्ये राहून पती पत्नी दाम्पत्य भगवान शंकराची आराधना करायची आणि त्याचा नेम असायचा. एखाद्या स्मशानामध्ये जायचं आणि त्या स्मशानातलं भस्म उचलायचं आणि ते महादेवाच्या पिंडीवर व्हायचं. नित्य नेमाने तो भक्त आपल्या जीवनामध्ये भगवान शंकराच्या पिंडीला भस्म लावत होता. भस्म लावता लावता 40 वर्षे निघून गेले. काय भक्ती असेल हो. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभा तया जवळे. नेमाला खूप महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. 40 वर्षे निघून गेले. भस्म भगवान शिवांच्या पिंडीला लावत होता आणि एक दिवस भगवान सांब सदाशिवांनी त्या भक्ताची परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली? इंद्रदेवाला सांगितलं, जेवढे स्मशान असेल ना जवळपास तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी वर्षा करव, पाऊस पाडल. आणि वर्षा झाला, पाऊस झाला, खूप पाऊस झाला. स्मशानामध्ये कुठेच राख राहिली नाही, कुठेच राख शिल्लक राहिली नाही. दिवसभर भक्त फिरत होता राख शोधण्यासाठी, राख काय भेटायला तयार नाही. आता काय करायचं? संध्याकाळच्या वेळेला खिन्न मनाने तो असणारा भक्त आपल्या कुटियामध्ये आला. इंद्राने अतिवृष्टी केल्यामुळे कुठेच भस्म भेटलं नाही. अतिवृष्टी चालू होती आणि तो आपल्या घरी आला आणि पाऊस बंद झाला. खूप प्रयत्न केला पण भस्म काय भेटलं नाही. आपल्या पत्नीला म्हणायला लागला, अरे 40 वर्षाचा नेम होता, आज खंडित होत आहे. पत्नीनं विचारलं, काय झालं हो? काय पत्नी असेल ती? पत्नी तिला म्हटलं जातं, लक्षपूर्वक ऐका, जी आपल्या पतीला पतनापासून वाचवते तिचं नाव पत्नी आहे. आणि तो भक्त आपल्या पत्नीला सांगायला लागला, 40 वर्षाचा नेम आज खंडित होत आहे. त्या पत्नीनं विचारलं, काय झालं हो? 40 वर्षापासून स्मशानातली राख आणायची आणि भगवान शंकराच्या पिंडीला व्हायची. तो भस्म भगवान शंकराच्या पिंडीला लावायचा. आज मात्र स्मशानामध्ये राख भेटली नाही, अतिवृष्टी झाली, स्मशानातली राख वाहून गेली. आणि ती पत्नी म्हणायला लागली, माझ्या असणाऱ्या पतीचा 40 वर्षाचा नेम खंडित होत आहे, मी खंडित होऊ देणार नाही. अहो ऐकलं का? भस्मच पाहिजे ना तुम्हाला माणसाचं. काय विचार करता? अरे तुमच्या नेमाला महत्त्व आहे. 40 वर्षाचा नेम मी बंद पडून देणार नाही. या झोपडीतलं असणारं सामान बाहेर करा. बघता काय, या झोपडीला आग लावा. पत्नीनं असं सांगितल्यानंतर पतीला आश्चर्य वाटलं त्या भक्ताला. काय त्या पत्नीची आपल्या पतीवर श्रद्धा असेल आणि काय त्या भक्ताची भगवंतावर श्रद्धा असेल. ज्या वेळेला पत्नीनं सांगितलं आग लावा, भक्ताने विचार केला नाही, बाहेर आला, झोपडीच्या बाहेर आला आणि झोपडीला आग लावली. आणि त्या झोपडीमध्ये त्याची पत्नी त्या ठिकाणी जळून मरण पावली. राख झाली तिची राख. तीच राख उचलली आणि रात्रीच्या वेळेला तो भक्त भगवान शंकराच्या त्या शिवालयामध्ये गेला आणि ती राख त्या भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिली, पिंडीला लावली. आणि लावल्यानंतर मागे आवाज आला. आवाज आला आणि आवाज आल्यानंतर पाहिलं कोण आहे मागे. पैजणचा आवाज आला, कोण स्त्री आहे एवढ्या रात्रीच्या वेळेला, कोण आलं असेल या वनामती. मागे फिरून पाहिलं तर त्याची पत्नी दिसली. त्याने विचारलं, अरे तू तर मरण पावली होती, जळून गेली होती, तू कशी जिवंत झाली? आणि मग भगवान
शंकरानेच मला त्या ठिकाणी वरद हस्त दिला आणि भगवान शंकराने मला जिवंत केलं आणि त्या पिंडीतून भगवान सांब सदाशिव प्रगट झाले त्या भक्ताची भक्ती पाहून. आणि मग भगवान शंकर म्हणतात, अरे 40 वर्षाचा नेम बंद पडून दिला नाही. स्वतःच्या असणाऱ्या पत्नीला आग लावून त्यात तिचा असणारा भस्म तू माझ्या पिंडीवर लावण्यासाठी आला. मी प्रसन्न आहे तुझ्यावर. लिंग पुराणातली कथा आहे. भस्माचा महिमा काय असेल हो. नाथ संप्रदायाची परंपरा निर्माण झाली. मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला अयोनी संभव आणि मच्छिंद्रनाथांनीच त्या असणाऱ्या स्त्रीला विभूती दिली होती, भस्म दिलं होतं. तिनं उकरड्यावर फेकून दिलं. त्या उकरड्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला. ही भस्माची ताकद आहे. अहो, भस्मामध्ये खूप शक्ती आहे. नवनाथांच्या परंपरेमध्ये सर्व लीला दत्तात्रय महाराज भस्माच्याच आहे. तुम्ही पहा, नवनाथ ग्रंथ ज्यांनी वाचला असेल ना, तुम्ही पहा त्या नवनाथ ग्रंथामध्ये सर्व भस्माचाच महिमा आहे. गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही पाहिला तर त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये भस्माचा महिमा आहे. खूप ताकद आहे भस्मामध्ये, खूप ताकद आहे. आणि म्हणून 2 प्रकारचं भस्म आहे. स्मशानातलं भस्म देवाला वाहण्यापेक्षा खरं भस्म गौरीचं बनवा. बेल्व वृक्षाचं असणारं काष्ट आहे त्याचं भस्म बनवा. ते देवाला खूप प्रिय आहे, खूप प्रिय आहे. गौरीपासून बनवलेलं भस्माची ताकद सांगतो तुम्हाला. अहो, ते भस्म बनवलं ना, बिल्व काष्ट टाकून जर भस्म बनवलं, त्या भस्मात एवढी ताकद आहे. अरे, आपल्या घरामध्ये एखादा माणूस जर संसर्गजन्य आजाराने जर ग्रस्त झाला असेल तर ते गौरीचं भस्म घ्यायचं, चिमूटभर भस्म, आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि ते पाणी प्यायचं. हो, खूप ताकद आहे. कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोकांनी गाईच्या शेणाचं असणारं भस्म पाण्यामध्ये टाकून पेलं तर ऑक्सिजन वाढला. एवढी ताकद आहे गाईच्या शेणामध्ये. खूप ताकद आहे. पाण्याला शुद्ध बनवण्याची ताकद गाईच्या शेणामध्ये आहे. गोमूत्रेन स्नापयित्वा श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये सांगितलेलं आहे. विष शोधन करण्याची ताकद गाईच्या शेणामध्ये आहे. खूप मोठी ताकद आहे. क्षयरोग, त्या क्षयरोगाला संपवण्याची ताकद गाईच्या शेणामध्ये आहे. शृंग मूले स्थितो ब्रह्मा शृंग मध्ये तू केशव शृंगाग्रे वसते शंकर त्रयो देवा प्रतिष्ठिता. गाय माझ्या महादेवाला अत्यंतिक प्रिय आहे. कैलास पर्वतावर महादेवांनी गायी पाळल्या. गायीचं संरक्षण केलं. गो संवर्धन भगवान महादेवांनी केलं. म्हणून तर गायीच्या शेणाची गौरी देवाला प्रिय आहे. गौरी किती प्रिय आहे, किती प्रिय आहे. अरे, स्वतःच्या पत्नीचं नावच गौरी आहे. ती किती प्रिय असेल. त्या गौरीपासून बनवलेलं भस्म भगवान शिवांना खूप प्रिय आहे, खूप प्रिय आहे. ते भस्म भगवान शिवांना लावल्यानंतर शिव प्रभू त्या असणाऱ्या जीवात्म्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तर भगनो वा देहत काष्टम शिवन मंत्रम समुच्चरण, चंदनाचा महिमा सांगितला. त्रिपुंड असणारं चंदन जर भगवान शंकरांना लावलं तर भगवान शंकरांना अत्यंतिक आनंद होतो आणि त्या मनुष्याच्या जीवनातल्या सर्व कामना भगवान शिव पूर्ण करतात. आणि म्हणून पूजा कालेही सजनम शुद्ध्यर्थम निर्जलम भवेत. लक्षपूर्वक ऐका. भस्म पहिल्यांदा लावायचं, चंदन पहिल्यांदा लावायचं, जे काही तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायचं, बिल्व वृक्षाचं असणारे पानं असतील ते पहिल्यांदा व्हायचे आणि मग जलधारा सोडायची. काही माणसं काय करतात, पहिल्यांदा भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी ओततात आणि मग बाकीचं काय असेल ते वाहतात. ते देवाला मान्य नाही. देवाला वाहत असताना पहिल्यांदा जे असणारं व्हायचं आहे ना ते वाहून टाका आणि वाहिल्यानंतर मग त्या ठिकाणी जलाभिषेक करा, दुग्ध अभिषेक करा. गतवर्षी कथेमध्ये मी सांगत असताना सांगितलं होतं, भगवान शंकराला दूध अत्यंत प्रिय आहे, खूप प्रिय आहे दुधाचा अभिषेक. पण कोणतं दूध? देशी गाईचं, जिला खांदा आहे तिचं दूध, जर्सीचं नाही बरं का. जर्सीचं दूध किंवा तूप जर आहुतीमध्ये वापरलं तर ती देवांना जात नाही आहे आहुती, ती राक्षसांना जाती. कारण ही मानव निर्मित आहे, मानव निर्मित आहे. आणि म्हणून भगवान शंकराच्या पिंडीवर जर दूध व्हायचं असेल तर ते शुद्ध असणाऱ्या देशी गाईचंच व्हा. पण दुसरी एक गोष्ट सांगेल, ते दूध
थंड असलं पाहिजे. ते दूध चुलीवरचं नको आहे. गरम केलेलं दूध चालत नाही भगवान शंकराच्या पिंडीवर. धारोष्ण दूध जे काढलं जातं ना तेच दूध भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलं जातं. गरम केलेलं दूध भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केल्यानंतर ते कधीच आपल्याला फलद्रूप होणार नाही. दही चालेल, पंचामृत चालेल. इथे तर गोमूत्राने आणि पंचगव्यांनी स्नान करायचा ही महिमा सांगितला. रविवारच्या दिवशी जो कोणी भगवान शंकराच्या पिंडीवर पंचगव्यांनी स्नान घालतो त्याच्या जीवनामध्ये सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्या सांब सदाशिवांचे असणाऱ्या चरित्राचं वर्णन करताना सूतजी महाराज शौनकादिक मुनींना सांगते, नंदीक्षेक शौनकादिक मुनींना सांगते. नंदीक्षेकेश्वर आणि सनकादिकांचा संवाद आहे. खूप महिमा गायलेला आहे. बिल्व वृक्षाचाही महिमा गायलेला आहे. आणि मग बिल्व वृक्षाचा महिमा गायल्यानंतर रुद्राक्षाचा महिमा सांगत आहे. रुद्राक्ष किती पवित्र आहे. लक्षपूर्वक ऐका. रुद्राक्षाचा खूप मोठा महिमा आहे. रुद्राक्ष धारण करण्याचाही खूप मोठा महिमा आहे. धात्री फल प्रमाणम. लक्षपूर्वक ऐका. धात्री फल म्हटलं जातं आवळ्याला. आणि दुसरं एक फल आहे बोरासारखं, बोर. या बोरासारखा एक रुद्राक्ष आहे आणि एक धात्री फल म्हणजे आवळ्यासारखा एक रुद्राक्ष आहे. पण लक्षपूर्वक ऐका, त्याच्याही पेक्षा लहान असणारा रुद्राक्ष आहे ना निम्न कोटीचा, तो शास्त्रकाराला मान्य नाही. पण माणसं काय करतात माहिती आहे का, बारीकच एकदम बारीक रुद्राक्ष मागतात छोटा. पण जास्त बारीक रुद्राक्षही या ठिकाणी फलद्रूप नाही. किमान बोरा एवढा तरी असला पाहिजे, किमान आवळ्या एवढा तरी रुद्राक्ष असला पाहिजे. म्हणून धात्रीफल प्रमाणम, धात्रीफलाचं म्हणजे आवळ्याच्या प्रमाणाचा रुद्राक्ष हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि त्यातल्या त्यात बोरा एवढा असणारा रुद्राक्षही श्रेष्ठ सांगितलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. आता रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली हो, लक्षपूर्वक ऐका. भगवान शिव कैलास पर्वतावर ध्यान करत होते आणि ध्यान करत असताना भगवान शिवांच्या डोळ्यातून अश्रू पडले. लक्षपूर्वक ऐका. किती अश्रू पडले? 14 अश्रू पडले. 14 अश्रूचे थेंब पडले. लक्षपूर्वक ऐका. एका डोळ्यातून दुःखाचे अश्रू बाहेर आले. त्यातून वैतरणी नावाची असणारी नदी प्रगट झाली. वैतरणी, ज्या वेळेला माणूस मरण पावतो आणि मेल्यानंतर ज्या वेळेला स्वर्गाची वाट त्याला जायची असते ना, स्वर्गाच्या वाटेला, त्या वेळेला वैतरणी नावाची नदी आड येते. आणि म्हणून त्या वैतरणी नावाच्या नदीतून पार व्हायचं असेल तर गोदान करावं लागतं, गायीची सेवा करावी लागते. त्यावेळेला तो जीवात्मा त्या वैतरणी नदीतून पार होत असतो. ती भगवान शंकराच्या असणाऱ्या एका नेत्रातून पडलेली असणारी ती वैतरणी नावाची नदी आहे. आणि दुसरी असणारी गोष्ट त्या ठिकाणी सांगत आहे की 14 थेंब पडले भगवान शंकराच्या डोळ्यातून आणि 14 थेंबातून 14 प्रकारचे असणारे रुद्राक्षाची निर्मिती झाली. एकमुखी, द्विमुखी, त्रिमुखी, चारमुखी, पंचमुखी, षष्टमुखी, सप्तमुखी, अष्टममुखी, नवममुखी, दशममुखी, एकादशमुखी, द्वादशमुखी, त्रयोदशमुखी आणि शेवट 14 मुखी. असे 14 मुखी रुद्राक्ष प्रगट झाले. भगवान शिवांच्या नेत्रातून जल खाली पडल्यानंतर त्याच्यातून 14 प्रकारचे रुद्राक्षाची निर्मिती झाली. आता लक्षपूर्वक ऐका. 14 प्रकारचे असणारे रुद्राक्ष आहे. पण रुद्राक्ष कोणी धारण करावा? रुद्राक्ष धारण केल्यानंतर आम्ही कोणत्या नियमाचं पालन करावं? लक्षपूर्वक ऐका. विद्येश्वर संहितेमधील अध्याय क्रमांक 25 आणि या अध्याय क्रमांक 25 मध्ये 43 क्रमांकाचा श्लोक आहे. मध्यम मासम तू लशुनम पलांडुम शुग्रमेवचम श्लेषांतकम विंगवराहम भक्षणे वर्जयत ततः. लक्षपूर्वक ऐका. रुद्राक्षाचा महिमा एवढा गायलेला आहे शिव महापुराणामध्ये, लिंग पुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये एवढा मोठा महिमा गायला. मग आम्ही रुद्राक्ष घालून आम्हाला फल का भेटत नाही? महत्त्वाची गोष्ट आहे. आमच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, रुद्राक्षाचा एवढा महिमा गायला तर आम्हाला त्याचं फल का प्राप्त होत नाही? त्याचे कारण सांगितलेलं आहे. मध्यम, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, पहिली गोष्ट त्यांनी दारूचा त्याग केला पाहिजे. मद्य चालत नाही. मांस भक्षण चालत नाही.
याच्याही पुढची महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, लसूण आणि कांदा या दोन्ही गोष्टीवर जे सांगितल्या दत्तात्रय महाराज. आणि म्हणून रुद्राक्षाचं फल भेटत नाही, त्याच्यासाठी पर्याय पण सांगितलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. जर रुद्राक्षाचा आपल्याला या ठिकाणी परिणाम करून घ्यायचा असेल, खरंच आपल्याला रुद्राक्षाची सेवा करायची असेल आणि जर आपण लसूण आणि कांदा खात असेल तर त्याचाही पर्याय सांगितलेला आहे. चांदीच्या असणाऱ्या त्या चांदीच्या मध्ये तो रुद्राक्ष मढवायचा आणि तो मढून तो रुद्राक्ष आपल्या देवालयामध्ये ठेवायचा आणि मग त्याचं पूजन करायचं. पण गळ्यामध्ये धारण करता येत नाही, आणि जर धारण केला तरीही त्याचं फल प्राप्त होत नाही. मध्यम मासम तू लशुनम पलांडुम शुग्रमेवच. मी सांगत नाही, शिव महापुराण सांगतं. अजूनही त्याच्या पुढची गोष्ट सांगितलेली आहे, सहीजन. लसूण तर सांगितलं, सहजन म्हटलं जातं. मला वाटतं शेवगाही चालत नाही. काय त्याचं कारण असेल हे सांगता येणार नाही. लसूण आणि कांद्याचा त्याग सांगितलेला आहे. ज्याला रुद्राक्ष घालायचा असेल, मांस आणि दारू तर खूप लांब राहिली, मदिरा, पण लसूण आणि कांदाही खाता येणार नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा त्याग केला तरच त्या असणाऱ्या रुद्राक्षाचा महिमा, त्या रुद्राक्षाचं फळ आपल्याला प्राप्त होईल. आता लक्षपूर्वक ऐका. एकमुखी जो रुद्राक्ष आहे ना, एकमुखी रुद्राक्ष साक्षात भगवान शिवांचं स्वरूप आहे. एकमुखी रुद्राक्ष भगवान शंकरांचं स्वरूप आहे. आणि म्हणून एकमुखी रुद्राक्ष जो कोणी धारण करतो ना, त्याच्या जीवनामध्ये अकाल मृत्यू येत नाही. अकाल मृत्यूचं हरण करणार आहे एकमुखी रुद्राक्ष आणि शिवलोकाची प्राप्ती करून देणार आहे. दोनमुखी जो रुद्राक्ष आहे ना, त्या दोनमुखी रुद्राक्षाला धारण केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये आयु वाढतं, ऐश्वर्य वाढतं, मान प्रतिष्ठा त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होती. पण तीनमुखी असणाऱ्या रुद्राक्षाचा महिमा जास्तच गायला गेला. तीनमुखी रुद्राक्ष, लक्षपूर्वक ऐका. तीनमुखी रुद्राक्ष हा लहान मुलांच्या गळ्यामध्ये पण घातला जातो. त्याचं कारण आहे, तीनमुखी रुद्राक्ष जर धारण केला तर त्या असणाऱ्या मुलाला विद्या ग्रहण करण्यामध्ये कुशलता निर्माण होते, किंबहुना विद्येमध्ये तो प्रवीण होतो. तीनमुखी रुद्राक्ष घातल्यानंतर, तीनमुखी रुद्राक्षाचा महिमा सांगतो, तो जर घरामध्ये ठेवला तर वास्तुदोष शिल्लक राहत नाही. तीनमुखी रुद्राक्षाने ज्याला वाटतं ना विद्या प्राप्त व्हावी, ज्ञान प्राप्त व्हावं, त्याने तीनमुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. आता चारमुखी रुद्राक्षाचं वर्णन केलेलं आहे. चारमुखी असणारा रुद्राक्ष हा ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे. चार मुख ब्रह्मदेवाला आहे. आणि म्हणून चारमुखी असणारे ब्रह्मदेव काय करतात तर निर्माण कार्य करतात, निर्माण कार्य. आणि म्हणून चारमुखी असणारा रुद्राक्ष कोणी घालावा, ज्याला वाटतं ना आपला व्यापार चालला पाहिजे, आपला असणारा धंदा चालला पाहिजे, आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती झाली पाहिजे, आपल्या कार्यामध्ये कोणतं विघ्न येऊ नये, अशा माणसाने चारमुखी असणारा रुद्राक्ष परिग्रहण केला पाहिजे, घातला पाहिजे. चारमुखी रुद्राक्षाचा महिमा सांगत असताना अन्य पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. गर्भिणी असणारी नारी असती ना, गर्भिणी नारीनं जर चारमुखी रुद्राक्षाचं पूजन केलं, किंबहुना जर गळ्यामध्ये धारण केला पवित्र अवस्थेमध्ये, तर तिचा गर्भ वाढतो, असंही वर्णन केलेलं आहे. प्रभावशाली आहे, सृजन करणार आहे चारमुखी रुद्राक्ष. आता पंचमुखी असणाऱ्या रुद्राक्षाचं वर्णन करत आहे. पंचमुखी रुद्राक्ष खूप प्रभावशाली आहे, साक्षात रुद्रच. भगवान सांब सदाशिवांना पंचमुख आहे आणि म्हणून पंचमुखी रुद्राक्ष म्हणजे शिवाचं स्वरूप आहे. आणि हा पंचमुखी रुद्राक्ष जास्त प्राप्त होतो, खूप भेटतात. ज्याला वाटतं ना मुक्तीची इच्छा आहे, त्याने हा पंचमुखी रुद्राक्ष प्राप्त करावा, आपल्या गळ्यामध्ये घालावा. याच्याही पुढे सांगितलेलं आहे, पंचमुखी रुद्राक्ष जर गळ्यामध्ये असेल आणि तो शिवार्चन करत असेल, भगवान शंकराचे पूजन करत असेल, तर नित्य चातुर्मास केल्याचं पुण्य प्राप्त होतं. चातुर्मास केल्याचं पंचमुखी रुद्राक्ष. आणि म्हणून आपल्या या जिल्ह्याला नाव प्राप्त झालं अहिल्यानगर. ती महान असणारी नारी अहिल्याबाई, ही अहिल्याबाई होती ना, तिच्या जटेमध्ये केसामध्ये सुद्धा पंचमुखी रुद्राक्ष होते महाराज, आणि तिच्या गळेमध्ये पण पंचमुखी रुद्राक्ष होते. म्हणून तर संपूर्ण विश्वामध्ये अहिल्याबाईंची कीर्ती पसरली.
ज्याला वाटतं ना आपली कीर्ती पसरावी, आपलं आयु वाढावं, आपलं आरोग्य वाढावं, तर त्यांनी पंचमुखी असणारा रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये धारण करावा. खूप ताकद आहे. भगवान शंकराचं असणारं साक्षात असणारं स्वरूप आहे पंचमुखी रुद्राक्ष. त्या पंचमुखी रुद्राक्षाचा महिमा गायला आणि मग पुढे वर्णन करताना शिखा या त्रयो प्रोक्त रुद्राक्षा नाम महेश्वरी कर्णयो षट षटचैव वाम दक्षिण योस्ततः. आणि मग षडमुखी असणाऱ्या रुद्राक्षाचं वर्णन करत आहे. हा षडमुखी रुद्राक्ष संन्याशांनी घातला पाहिजे. संन्याशांनी का माहिती का? हे षडमुखी असणारं रुद्राक्ष म्हणजे कार्तिकीचं स्वरूप आहे. सहा मुख कोणाला आहे? कार्तिक महाराजांना. आणि कार्तिक महाराज कोण आहे? ब्रह्मचारी आहे, संयमन करणारे आहे. ज्याला वाटतं ना ब्रह्मचार्याचं संयमन झालं पाहिजे, आपल्या नियमाचं पालन झालं पाहिजे, असं ज्यांना वाटतं त्यांनी हा असणारा सहामुखी रुद्राक्ष परिधारण केला पाहिजे. आणि कार्तिकीचं असणारं वाहन काय आहे? हो, मोर. बरोबर आहे की नाही? मोर असा जगामध्ये एक पक्षी आहे, त्याने कामावर विजय मिळवला. संयम आहे मोराजवळ. बरोबर आहे की नाही? मोराजवळ संयम आहे. आणि म्हणून तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तो मोर पिसारा आपल्या असणाऱ्या मस्तकावर धारण केला होता. का? तर या मोराने कामावर विजय मिळवलेला आहे. आणि मग त्या कार्तिकीचं असणारं वाहनही मोर आहे. आणि म्हणून संयमाचं प्रतीक आहे हा सहामुखी असणारा रुद्राक्ष. तो धारणच केला पाहिजे. पण तो धारण करताना आता इथे वर्णन आलेलं आहे, तो उजव्या हातामध्ये पण बांधला जातो. उजव्या हातामध्ये. तसं पाहिलं तर रुद्राक्ष गळ्यामध्ये घातला पाहिजे, पण इथे सांगितलेलं उजव्या हातामध्ये पण तुम्ही रुद्राक्ष बांधू शकता सहामुखी. त्याचं कारण आहे, आपण समाजामध्ये पाहतो काही असे पण आजार आहे, ते आजार झाल्यानंतर माणसाला इंजेक्शन त्या हातालाही मारलं जातं, आणि कधी कधी कमरेलाही मारलं जातं, कधी कधी पायालाही मारलं जातं. सोपान महाराज पुत्र चावलं तर इंजेक्शन कुठं मारतात? पोटात मारतात. बरोबर आहे की नाही? बेंबीत मारलं जातं इंजेक्शन. तसंच आहे, सहामुखी रुद्राक्ष हातामध्ये बांधायला लावतात. याचा अर्थ असा आहे की विभिन्न प्रकारचे असणारे कारणं सांगितलेले आहे. आणि म्हणून तो रुद्राक्ष हातामध्ये बांधायला सांगितलेला आहे. या रुद्राक्षाचं वर्णन केलेलं आहे. सातमुखी असणाऱ्या रुद्राक्षाचं वर्णन केलेलं आहे. सप्तमुखी असणारा रुद्राक्ष परिग्रहण केल्यानंतर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे बंधन शिल्लक राहत नाही. जे पाहिजे ते प्राप्त होईल, एवढी ताकद भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या त्या स्वरूपामध्ये, त्या रुद्राक्षाच्या स्वरूपामध्ये आहे. आणि म्हणून 14 मुखीपर्यंत वर्णन केलेलं आहे. पण लक्षपूर्वक ऐका, सर्वच रुद्राक्ष आपल्याला प्राप्त होतील हे सांगता येणार नाही. अहो, काही रुद्राक्षाची किंमत लाखो रुपये आहे. लाखो रुपयाचा रुद्राक्ष घेऊनही तो खरा निघेल याची गॅरंटी नाही. सांगताच येणार नाही तो खरा आहे की खोटा आहे. आणि म्हणून काही रुद्राक्ष शिखेमध्ये घालायचे सांगितलेलं आहे, काही हातामध्ये घालायचे सांगितलेलं आहे. आणि म्हणून या रुद्राक्षाचा महिमा खूप मोठा गायला, खूप मोठा गायलेला आहे, खूप मोठा गायलेला आहे. आणि म्हणून भगवान सांब सदाशिवांचं स्वरूपच आहे रुद्राक्ष. शीरसाना मंत्रेन कर्णे तत्पुरुषेन अघोरेन गले धार्यम ते नैव हृदये पियेच. हृदय विकाराला शांत करण्याची ताकद रुद्राक्षामध्ये आहे. ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे ना, त्याला हार्ट अटॅक येऊ शकत नाही असंही सांगितलेलं आहे. पण कधी सांगितलेल्या नियमाचं पालन केलं तर. इथे खूप काही सांगितलं, खूप काही सांगितलं, पण त्यालाही त्या ठिकाणी नियम आहे, बंधनं आहे, बंधनं सांगितलेले आहे. आणि म्हणून रुद्राक्षमेकम शिरसा बिभर्तिम तथा त्रिपुंडम च ललाटमध्ये पंचाक्षरम च ये जपंती मंत्र पूज्या भवंती खलु तेही साधवः. ती साधना श्रेष्ठ आहे. गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, पंचाक्षरी मंत्राचा जप आहे, भस्म लावलेला आहे, त्रिपुंड भस्म लावलेला आहे. आणि त्रिपुंड भस्म लावल्यानंतर त्याच्यामध्ये पण बिंदी लावलेली आहे. लक्षपूर्वक ऐका, ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं स्वरूप आहे त्रिपुंड असणारा भस्म. मधी लावलेले बिंदी ही मा परंबा जगदंबा अंबिकेचं स्वरूप आहे.
आणि एवढे असणारे चिन्ह ज्यांच्या अंगावर आहे ना ते शिवलोकाची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही असं सूत महोदय शौनकादिक मुनींना सांगत आहे. आणि या रुद्राक्षाचा महिमा या ठिकाणी खूप मोठा गायला आणि म्हणून 14 प्रकारच्या असणाऱ्या त्या रुद्राक्षाचा महिमा गायला सूतजी महाराजांनी. आणि शौनकादिक मुनींना अनेक प्रश्न केलेले. महाराज का हो ही असणारी विद्येश्वर संहिता समाप्त झाली आणि रुद्र संहितेला प्रारंभ होतो. आणि त्या रुद्र संहितेमध्ये भगवान सांब सदाशिवांचा विवाहाचं वर्णन केलेलं आहे. हे रुद्र संहिता शिवमहापुराणातली सर्वात महत्त्वाची संहिता आहे. आणि या संहितेमध्ये जे नाही त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्राप्त होईल. का हो सती आणि भगवान शंकर अगस्त्य मुनींच्या आश्रमामध्ये रामकथा ऐकण्यासाठी गेले होते. आणि भ्रमित झालेली सती रामप्रभूंची परीक्षा घेण्यासाठी गेली. आणि भगवान सांब सदाशिव याच केळेश्वराच्या असणाऱ्या प्रणांगणामध्ये हेच ते दंडकारण्य याच ठिकाणी सांब सदाशिव थांबले. आणि ती सती माता भगवान रामप्रभूंची परीक्षा घेण्यासाठी गेली. अशी सुंदर असणारी कथा, या भूमीचं वर्णन करणारी कथा ती या असणाऱ्या रुद्र संहितेमध्ये सांगितलेल्या आहे. त्या कथेचं वर्णन आपल्याला उद्याच्या असणाऱ्या कथेमध्ये करायचं आहे. सतीचा असणारा भ्रम कसा दूर केला, याच ठिकाणी भगवान रामप्रभूंनी शिवलिंगाची स्थापना कशी केली, त्या केळेश्वराचा महिमा आणि मा परंबा जगदंबा अंबिके मातेचा महिमा उद्याच्या असणाऱ्या कथेमध्ये आपण या ठिकाणी वर्णन करणार आहोत. आणि उद्याच्या कथेमध्ये आपण भगवान शिव पार्वतीचा विवाह पण या ठिकाणी वर्णन करणार आहोत. कारण दिवस आपल्याजवळ जरी भरपूर असले पण पुढेही भरपूर काही आपल्याला त्याचं वर्णन करायचं आहे. गतवर्षी ज्या गोष्टींचं वर्णन केलं त्याचं थोडक्यामध्ये चिंतन करून आपण पुढे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाच्या असणाऱ्या कथांचंही वर्णन करायचं आहे. आणि म्हणून झालेली सेवा या ठिकाणी प्रभू भगवान केळेश्वराच्या चरणी मा परंबा जगदंबा अंबिका मातेच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला विराम देऊ. 2 मिनटं भजन होईल आणि त्यानंतर मग या ठिकाणी आरती होईल. हॅलो. शिव शिव जपा करो, शिव शिव